कॉन्सेप्टनुसार आपण एक्झाम्पल बघितलं होते. काय काय 3 कंडिशन तुम्हाला मी सांगितले. त्या 3 कंडिशन कोणकोणत्या सांगितली होती. पहिली कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती, कॉन्फ्लिक्ट ऑन द क्रॉस रोड्स विथ टू लेन. बघा, जो रस्ता असतो आपला तो कोणता रस्ता असतो, तो रस्ता आपला 2 लेन असतो. एवढी बात कन्फर्म आहे. म्हणजे ही गाड्या इकडे चालल्यात, ही गाडी इकडे चालली, ही नंतर ही गाडी इकडे चालली, समजा ही गाडी इकडे चालली. तो दिसायला काय भेटतात की 2 रोड आहेत. ओके, तो 2 रोड आहेत, 2 लेन आहेत. 2 रोड्स आहेत म्हणजे 2 रोड आहेत, त्याच्यावरती 2 लेन्स आहेत. 2 रोड्स क्रॉस अँड त्याच्यावरती 2 लेन्स दिसायला भेटत आहेत. आणि जे रोड्स आहेत ते आपले 2 वे रोड्स आहेत. तो 2 वे ट्रॅफिक त्याच्यावरती जाताना दिसायला भेटत आहे. तर 2 वे ट्रॅफिक दिसायला भेटते. आता इथं मला लक्षामध्ये काय येत असतं बरं का, आपल्याला कॉन्फ्लिक्ट पॉईंट काढले होते, तर तुम्हाला दिसायला भेटेल कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती असतात बरं का. या केसमध्ये जेव्हा 2 लेन रोड आहे आणि 2 वे रस्ता आहे, त्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम कॉन्फ्लिक्ट पॉईंट दिसायला भेटत असतात. किती असतात. क्रॉसिंग पॉईंट असतात 4. क्रॉसिंग पॉईंट किती असतात, कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती असतात 4. व्हिविंग किती असतात, व्हिविंग दिसायला भेटेल तुम्हाला 3 आहे का 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौका 12. या प्रत्येकाची किती असतात ते 3 3 3 3 असतात. राईट, तो किती झाले ते दिसायला भेटतात आपल्याला 12. सो व्हिविंग जे आहेत ते 12 आहेत. नंतर मर्जिंग जर बघायला गेलात, मर्जिंग तुम्हाला दिसायला भेटेल इथून एक आणि इथून पण एक मर्ज होता, तो 2 2 2 2 2 2 तुम्हाला 8 पॉईंट दिसायला भेटतील. कोणते, मर्जिंग कॉन्फ्लिक्ट. तो मर्जिंग कॉन्फ्लिक्ट 8, हे 4 झाले, 12 झाले, 8 अशी बेरीज जर केली तर टोटल तुम्हाला किती दिसायला भेटतात. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की जर का समजा 2 लेन रोड आणि 2 वे ट्रॅफिक जर का असेल, त्याच्यावरती टोटल कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती असतात, तर तुम्ही म्हणणार 24. का, ॲक्च्युली 32 असतात ते, पण आपल्याला IRCने सांगितलेलं आहे की डायव्हर्जिंग कॉन्फ्लिक्ट हे कॉन्फ्लिक्ट नसतात. डायव्हर्जिंग कॉन्फ्लिक्ट हे कॉन्फ्लिक्ट नसतात, त्यांची सिव्हिरिटी एवढी नसते, त्यामुळे आपण त्यांना पकडतच नाही. त्यामुळे टोटल नंबर ऑफ द कॉन्फ्लिक्ट ऑन द टू लेन रोड 2 वे ट्रॅफिक इज इक्वल टू 24. मग आता मेजर आणि मायनर किती आहेत. मेजर जे असतात क्रॉसिंगचे 4 आणि मर्जिंगचे 12, तो किती झालेत, मेजर झाले 16. तो मेजर कॉन्फ्लिक्ट जे काही असतात ते 16 असतात आणि 8 जे असतात ते मायनर असतात. अशा पण ही पहिली केस आपण कव्हर केली. नंतर आपण बघतो काय बरं का, नंतर आपण बघतो आता 2 लेन रोड आहे, तो 2 लेन रोड आहे, परंतु एका रस्त्यावरती आपल्याला काय दिसायला भेटत आहे बरं का, एका रोडवरती 1 वे ट्रॅफिक आहे आणि दुसऱ्या रोडवरती 2 वे ट्रॅफिक आहे. तो एका रस्त्यावरती. आता या केसमध्ये काय होतं असं तुम्ही बघा, तिकडे कॉन्फ्लिक्ट पॉईंट खूप जास्त होते, इथले कॉन्फ्लिक्ट पॉईंट खूप कमी होऊन जातील. तर आता कॉन्फ्लिक्टचा एरिया जो काय आहे ना, तो कमी होऊन जात असतो. कसा एरिया कमी होऊन जाईल, त्याच्या आजूबाजूचा एरिया आपण कन्सिडर करतो, सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे, सो कॉन्फ्लिक्ट एरिया जो काय आहे तो पण कमी होऊन जाईल या केसमध्ये. मग कॉन्फ्लिक्ट एरिया कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काय करून टाकत असतो, आपण जरा चेंजेस करतो. काय चेंजेस करतो, एका रस्त्यावरती 1 वे ट्रॅफिक, दुसऱ्या रस्त्यावरती 2 वे ट्रॅफिक. तसं जर मी केलं तर मला क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट किती सापडतील, क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट तुम्हाला सापडतील 4. नंतर व्हिविंग किती सापडतील, व्हिविंग सापडतील तुम्हाला 3. तो एकूण किती झाले, तो 4 आणि 3 7. तो मेजर किती असेल बरं त्या केसमध्ये, मेजर असतील 7. आणि मर्जिंग जर बघायला गेला तर मर्जिंग किती असतात, मर्जिंग असतात 4. तर मग मर्जिंग 4 आहेत, क्रॉसिंग 4 आहेत, व्हिविंग 3 आहेत. टोटल जर बघायला गेला तर टोटल किती होऊन जातील, 11. तर 11 नंबर ऑफ द कॉन्फ्लिक्ट पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतात. कोणत्या रोडवरती, 2 लेन रोड, 2 लेन रोड, त्याच्यापैकी एक रस्ता 1 वे, दुसरा रस्ता 2 वे. त्या केसमध्ये क्रॉसिंग 4, मर्जिंग 4, व्हिविंग 3, टोटल 11. मेजर किती असतात, मेजर 7 आणि मायनर असतात 4. राईट, तो हे सगळं डाटा आपल्याला माहिती आहे. तिसरी कंडिशन सांगितली होती मी काय बरं का, की कॉन्फ्लिक्ट्स ऑन द रोड विथ 1 वे रेग्युलेशन. तर दोघा साईडला काय 1 वे रेग्युलेशन आहे, ही केस आपण बघितली होती. इथे आपल्याला काय दिसायला भेटलं बरं का, या केसमध्ये बिलकुल व्हिविंग राहत नाही, क्रॉसिंग असतात 4, तो क्रॉसिंग आहे 4 आणि मर्जिंग आहे 2. तर टोटल किती आहे 6. मेजर जर विचारलं या केसमध्ये, मेजर असतील 4 आणि मायनर असतील 2. अशा पद्धतीने टोटल कॉन्फ्लिक्ट पॉईंट 6 असतात. तर ही पॉईंट आपण कव्हर केलेला असतो, हा पॉईंट आपण कव्हर केलेला असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर असेल तर एक टेबल लिहून देतो, तो टेबल जो काय आहे तुम्ही रेफर करून घ्या. ठीक आहे, तो काय आहे बघा, आणि हा टेबल तुम्हाला पाठच करायचा आहे. पहिल्या याच्यामध्ये आहेत नंबर ऑफ लेन. आता याला कसं काढू, मोबाईल आडवा पकडू का, तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का बघा, असं काढू, तुम्ही तुमचा मोबाईल आडवा करून घ्या. ठीक, हां. तर पहिल्या याच्यामध्ये दिसायला भेटते किती खाते करायचे मला, 1 चालू आहे, हा 1 हे 2, अशा पद्धती. याच्या पहिल्यामध्ये आहे वरती नंबर ऑफ लेन, इकडे आहे नंबर ऑफ, दुसऱ्या खात्यामध्ये नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट, नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट, नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, नंबर ऑफ पोटेन्शियल. ॲक्च्युली हे जे काही आहे ना, हा पुरा एकच आहे बरं का, कलर बदलून द्या. हा जो आहे ना नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट एकच आहे असं करा. म्हणजे हा जो पोर्शन आहे ना एवढा, हा एवढा एकच पोर्शन आहे आणि इकडचा हा एवढा एक पोर्शन आहे. अशा पद्धतीने दिसायला भेटेल. मग इथं काय बरं का खाली, इथं काय कशा पद्धतीची गोष्ट आहे, तर इथं 3 खाते करायचे आहेत खाली. एक झाला का,
तर इथं पण मला असं करावं लागेल. इथं आहे रोड 1, याच्यामध्ये मी 2 खाते करून ठेवलेत. रोड 1, इथं आहे रोड 2, रोड 1 रोड 2. नंतर इकडे आहे याच्यामध्ये याच्यामध्ये लिहायचं बारीक अक्षरामध्ये लिहा, बोथ रोड टू वे, बोथ रोड टू वे. याच्यामध्ये बोथ रोड टू वे या खात्यामध्ये. इथं आहे 1 रोड 1 वे आणि दुसरा रोड सेकंड रोड 2 वे, सेकंड रोड 2 वे. आणि इथं आहे बोथ रोड 1 वे, बोथ रोड 1 वे. क्लिअर झालं एवढं. बघा मोठे कॉलम जे होते ते 2च होते. मोठे जे काही आहेत ना, मोठे हे होते 2, तो मोठे 2च रो होते. नंबर ऑफ द लेन असं लिहिलं होतं, ते नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्क्रीट लिहिलं होतं. त्याच्या खाली आपले खाते काय झाले बरं का, इथं झालेत. इथून तिथपर्यंत हा पोर्शन होता, याला 2 तुकडे करून टाकले. आणि इकडचा हा एवढा मोठा पोर्शन होता, जे मी किती 1 2 3 तुकडे करून टाकले. अशा पद्धतीने दिसायला भेटतात. आता पहिली केस जे पूर्ण आपण अभ्यासलेली आहे, ते पूर्ण आपण आतापर्यंत जे 3 केसेस बघितल्या, ते सगळ्या लिहून काढायच्यात. काय बरं का बघा, तो पहिला रोड, आता पहिला रोड जो काय आपण 2 लेन रोड आहे, दुसरा रोड पण आपला 2 लेन रोड आहे. क्लिअर झालं. आता आपण बघितले होते मागच्या सगळ्या केसेस, तो पहिला रोड बी 2 लेन होता, दुसरा पण 2 लेन होता. राईट. पुढे काय, बोथ रोड्स टू वे ट्रॅफिक. तो बोथ रोडमध्ये काय बरं का, आता बोथ रोडमध्ये 2 वे ट्रॅफिक म्हणजे पहिली केस, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्फ्लिक्ट पॉईंट होते, सगळ्यात जास्त कॉन्फ्लिक्ट एरिया होता. तो पहिल्या रस्त्यावरती पण 2 वे रोड आहे आणि दुसऱ्यामध्ये पण 2 वे ट्रॅफिक आहे. सो देवर सांगा बरं का, मला तुम्ही उत्तर द्या. मला उत्तर द्या तुम्ही. नंबर ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती असतील त्याच्यावरती, बोथ रोड्स 2 वे कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती, 24. राईट. सो बोथ रोड्स 2 वे वरती किती होते कॉन्फ्लिक्ट पॉईंट, 24. नंतर 1 रोड 1 वे आणि सेकंड रोड जो काय आहे तो 2 वे, त्या केसमध्ये किती होते, 11. राईट. पुढे बोथ रोड 1 वे, तो बोथ रोड 1 वेच्या केसमध्ये किती होते, 6. हा एवढी पहिलं जो आहे ना, पहिलं हे तर तुम्हाला पाठच पाहिजे. ही पहिली लेनची तुम्हाला काढून दिली मी, त्याला तर कसं आलं काय आलं हे पण सांगितलं होतं मी, पण हा पहिला कॉलम पाठच पाहिजे. दुसरा, आता जर समजा एक रस्ता 2 लेन आहे, एक रस्ता जो काही ना 2 लेन आहे, आणि दुसरा रस्ता जो आहे ना तो 4 लेन आहे. दुसरा रस्ता कसा आहे, 4 लेन आहे. तर त्या केसमध्ये नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट जे काही असतात, नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट जे असतात ते तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, कशावरती, बोथ रोड जे आहेत तर बोथ रोड 2 वे, तर बोथ रोड 2 वेच्या केसमध्ये नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट भेटतील तुम्हाला 32. एक रस्ता 1 वे, दुसरा रस्ता 2 वे, त्या केसमध्ये कॉन्फ्लिक्ट भेटतील 17. आणि पुढे जर बघायला गेलात तर बोथ रोड्स 1 वे, तो बोथ रोड 1 वे त्या केसमध्ये 10. प्रश्न कसा बनवू शकतो तो, की जसं तुम्ही काय करतात बरं का, जसं तुम्ही आता काहीतरी जसं तुम्ही काय करतात 1 वेकडे जात आहेत, 2 वेकडून 1 वेकडे जाणार, तर कॉन्फ्लिक्ट पॉईंट कमी होतील. हे क्लिअर करून घ्यायचं. शेवटचा आहे आता, आणि शेवटचा आहे इथं, पहिला रस्ता 4 लेनवाला, दुसरा रस्ता 4 लेनवाला, तर दोघं रस्ते 4 लेनवाले आहेत. राईट. इथं असणार 44, इथं असणार 25, इथं असतील 18. ओके. हा तक्ता तुम्हाला पाठ करायचा आहे. क्लिअर झाला काय, हा तक्ता आपला पाठ पाहिजे. राईट. तो कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये रे, क्लिअर झालं काय, सांगितलं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये. आता कॉन्फ्लिक्ट एरिया काय असतो त्याबद्दल डिस्कशन करू. आता आहे कॉन्फ्लिक्ट एरिया. आता कॉन्फ्लिक्ट एरिया काय असतो बरं का, पहिली केस घेऊ आपण, कोणती, 2 लेन रस्ता आहे आणि 2 वे ट्रॅफिक आहे. त्या केसमध्ये काय झाले बघा, आपण जर लक्ष टाकायला गेलो तर लक्षामध्ये येते मला अशा पद्धतीने. आता काय दिशाला भेटते बरं का, आपण काय करूया, हा एरिया काढण्यासाठी आपण जे की आहे पद्धतशीर गोष्टींना समजून घेऊ. जसं की काय बरं, याला असा नेतो, याला असा नेतो, गोष्टी सोप्या होतील. याला कुठून निवड, आता याला असं दिलं आणि याला, ठीक आहे. अशा पद्धतीने हे बाणं मारलेले आहेत. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या बरं का, ही एवढी पॉसिबल मुवमेंट होती. अजून होते मुवमेंट कोणते, हा जाईल इकडं, हा जाईल इकडं, हे जाईल इकडं, हे जाईल इकडं. अशा पद्धतीने मला दिसायला भेटते. आता तुम्हाला म्हणतायत कॉन्फ्लिक्ट एरिया काढा. मी आता कॉन्फ्लिक्ट एरियासाठी पेन दुसरा वापरतो. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की यार हा जो काही मधला आहे ना, मधली इथं फुली जी तयार झाली ना,
ज्याला मी आता या हिरव्या कलरने दाखवतोय, हा पुरा एरिया जो आहे ना आपला, हा मेजर कारण की बघा या एरियामध्ये जर बघायला गेला तर तुम्ही, तर इथं व्हिविंग पण आणि हे पण सगळे याच्यामध्येच येते. बघून घ्या तुम्ही, दिसायला भेटेल. तो हा सगळा एरिया जो आहे ना आपला, हा आहे आपला मेजर कॉन्क्रीट एरिया. हा मेजर कॉन्क्रीट एरिया आहे. आणि मायनर कॉन्क्रीट एरिया कोणता आहे? तो म्हणजे मर्जिंगवाला. म्हणजे कोणता वाला बरं रे? हा बघा, मायनरसाठी मी समजा तुम्हाला पेन बदलवतो, गुलाबी घेऊ. हा बघा मायनरवाला कोणता सांगतो. थोडासा मामूली का अशा 3 लाईन मारतो इथं, राईट, इथं. आणि नंतर कुठे इथून इथं, ठीक, अजून इथं. दोन दोन दोन, हे दोन, इकडचे दोन, इकडचे इकडचं राहिलं. छोटे छोटे ह्याच लाईने दाखवा. आता कुठला जिथं मर्जिंग झाली ना ते थोडं थोडा एरिया, तो अशा पद्धतीचा हा एरिया आहे आपला. हा एरिया आहे आपला. मग आता हा जो काही टोटल एरिया येईल, याचा जर का टोटल एरिया काढला तर थोडी थोडी जागा तिथली, थोडी थोडी जागा, तर हे असतं आपलं काय, याला म्हणतो आपण कॉन्क्रीट एरिया. तो कॉन्क्रीट एरिया डायग्राम तुम्हाला अशीच काढायची होती. या डायग्रामवरून तुम्हाला कळते. पण लक्षामध्ये ठेवायचं, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील ते, की कॉन्फ्लिक्ट एरिया सगळ्यात जास्त कोणत्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या इंटरसेक्शनसाठी असतो. तर कोणत्या प्रकारच्या बरं का, की 2 लेन रोड असेल तो, परंतु त्याच्यावरती 2 वे ट्रॅफिक जर का असेल, त्याचा नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट पॉईंट पण जास्त असतात आणि कॉन्फ्लिक्ट एरिया पण जास्त असतो. परंतु लक्षात घ्या, चार लेनचा रस्ता आहे, 4 लेनचा रस्ता दोघं रोडवरती आहे, राईट. आणि बोथ रोड जर का 2 वे ट्रॅफिक असेल तर त्या केसमध्ये 44 व्हॅल्यू येते बरं का. तो नेमकं तुम्हाला विचारतात काय, आपण हे जनरल बघत आहोत, जे आपल्या आजूबाजूला असतात ना त्याचं डिस्कशन केलं आपण. ही डायग्राम काढून झाली का? तो आता तुम्ही काय लिहिणार इथं, टोटल कॉन्क्रीट एरिया इथं माहिती, पिंक कलर जो काय आपला, सो पिंक कलर मायनर कॉन्फ्लिक्ट एरिया. आता माझ्याकडे पेन आहे, तुमच्याकडे पेन असेल नसेल देव जाऊन, इथं. आणि ग्रीन कलर मेजर कॉन्फ्लिक्ट एरिया. सो हा मेजर कॉन्फ्लिक्ट आहे, हा मायनर कॉन्फ्लिक्ट एरिया. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो देअरफॉर टोटल कॉन्फ्लिक्ट एरिया किती? टोटल कॉन्फ्लिक्ट एरिया इज इक्वल टू मेजर प्लस मायनर. क्लिअर झाला पॉईंट, राईट. मग आपल्याला आता कंडिशन बघायची आहेत. आपल्याला आता मॅटर काय असतो बरं का, हे कॉन्फ्लिक्ट पॉईंट एवढे काय येत आहेत, याचा काय विषय होतोय. तर या ठिकाणी जे ना इंटरसेक्शन आपल्याला आता ॲड ग्रेड इंटरसेक्शन जे आहेत त्याचे आपल्याला प्रकार शिकायचे आहेत. तो 3 प्रकार आहेत: अनचॅनलाइज इंटरसेक्शन, चॅनलाइज इंटरसेक्शन आणि रोटरी इंटरसेक्शन. हे 3 बघायचे आहेत. मग हे तिघं झाल्यानंतर सिग्नल एक राहून जातो आणि सिम्बॉल्स राहतात, ते साईन बोर्ड तेवढं असणार. आपलं चॅप्टर पूर्ण संपून जाणार. सगळ्यात मोठं चॅप्टर जे असतं हायवेचं ते ट्रॅफिक असतं, ठीक. तो आता गंमत बघा, आता कुठे आलो बरं आपण, तो इथपर्यंत आलो आपण. समजा आपल्याला बघायचे टाईप ऑफ इंटरसेक्शन, टाईप ऑफ ॲट ग्रेड इंटरसेक्शन. पहिला प्रकार अनचॅनलाइज इंटरसेक्शन. आता अनचॅनलाइज इंटरसेक्शन म्हणजे काय हे दाखवण्यासाठी तुम्हाला काय बघा, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. अनचॅनलाइज म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती ना काहीच व्यवस्था केलेली नाही आहे. काय व्यवस्था केलेली नाही म्हणजे काय बरं का, आता इंटरसेक्शनवरती सिग्नल असतात, राईट की नाही. लाल, हिरवा, पिवळा कलरचे सिग्नल लावलेले असतात. ते सिग्नल का लावलेले असतात, की जे काही मुवमेंट होते इंटरसेक्शनवरती, तिथं ॲक्सिडेंटची जे काही आहे बाबा तीव्रता कमी व्हायला पाहिजे म्हणून लोकांनी काय केलं असतं, त्याला चॅनलाइज केलं असतं. चॅनलाइज केलं असतं म्हणजे काय, जर काय हा लाईट लागला तर तुम्हाला थांबून घ्यायचं आहे, हा लागला तुम्हाला जायचं आहे. हे काय केलं बरं का आपण आता त्या ठिकाणी रेग्युलेशन करून ठेवले, चॅनलाइज करून ठेवलेले. परंतु आपला जो काही इंटरसेक्शन आहे त्याला चॅनलाइज केलेलं म्हणजे काय बरं का, तो कोणते पण गाडीवाला, हा इकडचा गाडीवाला इकडे जायचं तो इकडे चालला जाईल, इकडच्याला इकडे जायचं तो इकडे चालला जाईल, इकडच्याला समोर जायचं तो इकडे चालला जाईल, इकडच्याला इकडे जायचं. तो कोणत्याही प्रकारची तर काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. कोणी कुठेही जाऊ शकतं, राईट की नाही. तो कोणी कुठेही जाऊ शकतं. त्यामुळेच नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट पॉईंट काय निघून येतात, या केसमध्ये जास्त निघून येतात. कोणती केस बोलतोय मी, 2 लेन रोड 2 वे ट्रॅफिक. त्या केसला आपण जे काही आहे ना त्याला कोणत्याही प्रकारचं आपण चॅनलाइज केलेलं नाही आहे, काही केलं नाही. म्हणजे कोणता पण रस्ता कुठेही जाण्यासाठी तयार आहे, त्याला म्हणतो आपण अनचॅनलाइज इंटरसेक्शन. त्याच्यासाठी तुम्हाला मी एक डायग्राम दाखवतो बघा. आपण जर बघायला गेलो, टाकलो तुम्ही डायग्राम, हे बघा.
आता इथं जर बघायला गेलं इथं व्यवस्था केलेली, कशाची व्यवस्था केली बरं का, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. जसं की या खुणा मार्क केलेल्या आहेत, या खुणा मार्क केल्या आहेत. ॲक्च्युली यांनी चॅनलाइज करून टाकलेले, हे चॅनलाइज करून, म्हणजे यांनी चॅनलाइज काय केले की बाबा इकडच्या इकडे जा बरं का, इकडच्या इकडे जा, यांनी चॅनलाइज करून ठेवलेले. तर हे जे नाही, हे चॅनलाइज नाही. बघा ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणजे काय, सेम लेवलला आहे या सगळ्यांची लेवल काय सेम आहे. सो ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणतो. पुढे जाऊ आपण. बघा आता अनचॅनलाइज म्हणजे काय असतं, ते अनचॅनलाइज म्हणजे काय ते सांगतो. मग त्याच्या अनचॅनलाइजचे प्रकार बघू आपण. अनचॅनलाइज, पार्शियली चॅनलाइज, हे बघा रे. आता याला जे ना मी याला अनचॅनलाइज म्हणतो. याला अनचॅनलाइज का म्हणतो बरं का, ना इथं जे आहेत ना इथं सिग्नल्स आहेत, इथं सिग्नल पण नाही आहेत बरं का, इथं सिग्नल पण नाही आहेत. कोणती पण गाडी कुठे बी जाईल, म्हणजे आता कुठे म्हणजे ॲक्च्युली पर्टिक्युलर असतं ते, पण याला असं ठराविकपणे आपण त्याला चॅनलाइज करण्यासाठी काही अरेंजमेंट करून ठेवलेलं नाही आहे. आता अरेंजमेंट कशी असते, कधी कधी इथं अशी रोटरी लावतात, ते आता रोटरी लावणं म्हणजे चॅनलाइज करणं. काही इथं जे ना असे स्पीटर लावून देतात. कसे स्पीटर असतात तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे मला दिसायला भेटते की या डायग्राममध्ये कोणी कुठेही जाईल, इथे कोणत्याही प्रकारचा रस्ता असं मेन्शन केलं नाही की कोणाला कुठे जायचं असं काही केलं नाही. तो चॅनलाइज इथं करून ठेवलेलं नाही, कोणी कुठेही जाईल. याला म्हणतो आपण अनचॅनलाइज इंटरसेक्शन, अनकंट्रोल इंटरसेक्शन. ज्याला जिकडे जायचं आहे तो तिकडे जाणार, राईट का. इथं जर बघायला गेला तर याला बांधण्यासाठी असं इंटरसेक्शनला तयार करण्यासाठी जास्त मेहनत पण लागत नाही. काय मेहनत लागणार आहे, हा रस्ता इकडे येतोय, हा रस्ता इकडे येतोय, मध्ये पट्ट्या मारून द्यायच्या फक्त, कोणत्या, त्या पांढऱ्या पट्ट्या लेनच्या, बस झालं. ज्याला तिकडे पडेल तो तिकडे चाललं जाईल. इथं कोणत्याही प्रकारची आपण अरेंजमेंट केलेली नाही आहे. सो ज्याला जिकडे जायचं तो तिकडे जाईल. त्यामुळे याला तयार करण्यासाठी पण खर्च जो काय आहे तो कमी येत असतो. तयार करण्याचा खर्च पण आपल्याला कमी येतो. फक्त लक्षामध्ये काय येईल बरं का, आपल्याला एक महत्त्वाची एक परेशानी दिसायला भेटेल. कोणती परेशानी तुम्हाला अशी दिसायला भेटेल की या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त असतील. सगळ्यात मेजर पॉईंट असणार तो, तर राईट की नाही. कोणाला ज्याला जिकडे जायचं त्याला जाईल, परंतु इथं कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त निघून येतील, कॉन्फ्लिक्ट एरिया या ठिकाणी जास्त निघून जाईल. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, इथं डिले पण जास्त दिसायला भेटेल, ॲक्सिडेंट जास्त होतील. डिले कसं काय जास्त होतील सांगतो तुम्हाला. डिले कसं, समजा इथे ना ही गाडी जी आहे ना, ही गाडी इकडून इकडे घुसायची होती. मग आता या इकडच्या ज्या काही गाड्या असतील त्यांना थांबून घ्यावं लागेल, थोडासा थांबून घ्यावं लागेल. मग त्यामुळे इथे डिले होतोय. या इंटरसेक्शनवरती जो ना डिले होतं. डिले म्हणजे काय, टाईम थोडासा गाड्यांना थांबावं लागतं, या ठिकाणी थांबावं लागतं. तो गाड्यांनी यासाठी, तर अशा पद्धतीचा जर का समजा अनचॅनलाइज इंटरसेक्शन जर का असेल तर त्या केसमध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचं आपण रेग्युलेशन प्रोव्हाइड केलं नसतं. तो कोणत्याही प्रकारचं आपण रेग्युलेशन प्रोव्हाइड केलं नाही. त्यामुळे याला अनकंट्रोल इंटरसेक्शन आपण म्हणत आहोत. तयार करायला काही जास्त मेहनत लागत नाही, म्हणून खर्च जो काय आहे तो कमी निघून येत असतो. फक्त महत्त्वाचा पॉईंट कोणता येतो, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त निघून येत असतात. त्यामुळे ॲक्सिडेंट जास्त होत असतं. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, एखादी गाडी आडी आल्यानंतर दुसरी गाडी थांबून जाते. त्यामुळे टाईम डिले जो काय आहे तो जास्त निघून येत असतो, राईट. तर आपल्याला दिसायला भेटत असतं टाईम डिले जो काय तो जास्त निघून येत असतो. मग कशा पद्धती असेल हे मला आकृती सांगून दिली. आता याचे पण 3 प्रकार असतात. कोणते बघा, इथं असेल आकृती, आपल्याला अनचॅनलाइज बघायचे. बघा हे अनचॅनलाइज आहे. हे अनचॅनलाइजचे असे वेगवेगळे प्रकार दिसायला भेटतील. हा आहे आपला आता अनचॅनलाइज टी. सो अनचॅनलाइज टी म्हणजे कसं बरं का, हे बघा अशा काही अरेंजमेंट करून ठेवलेली नाही, फक्त असंच आहे. मग ज्याला पटेल तो तिकडे जाणार आहे. कसं जाणार बरं का, सो या रस्त्यावाल्याला समजा इकडे जायचं आहे, राईट. नंतर इकडे पण जायचं त्याला, राईट. तो असं दिसायला भेटेल. किंवा समजा इकडच्या गाडींना इकडे जायचं आहे, जिकडे पटेल तिकडे जातील, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार ते. किंवा इकडच्या गाड्या इकडे जातील कुठं तर, राईट. तो इथं कोणत्याही प्रकारची अरेंजमेंट केलेली नसते. आपण हे अनचॅनलाइज असतो. फ्लेअर टी असतो. फ्लेअर टी म्हणजे काय, रोडची विड्थ. फ्लेअर टी म्हणजे कसा, हे असा. ॲक्च्युली रोड असा आहे, परंतु तो इंटरसेक्शनवरती जात असताना थोडासा फ्लेअर होऊन जातो, राईट. अशा पद्धतीने हा झाला आपला फ्लेअर. त्याला फ्लेअर म्हणतो. याचे पण कोणत्याही प्रकारचे आपण हे केलेलं नाही, रेग्युलेशन आणि कंट्रोल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं नाही. ज्याला जिकडे पडेल तो तिकडे जाणार. याला म्हणतो आपण अनचॅनलाइज इंटरसेक्शन, राईट. अनचॅनलाइज इंटरसेक्शनचा हा दुसरा प्रकार झाला आपला फ्लेअर टी. नंतर असतो आपला बघा टी विथ अ टर्निंग रोडवे. असे पण वेगवेगळे प्रकार आहेत. एवढ्या खोलमध्ये जायची काही जरूरत नाही. टी विथ टर्निंग रोडवे तुम्हाला कळायला पाहिजे. फक्त एकच आहे बाबा याच्यामध्ये. आता हे अनचॅनलाइज वाय. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचं कंट्रोल आणि रेग्युलेशन प्रोव्हाइड केलेलं नाही इंटरसेक्शनवरती. त्यामुळे नंबर ऑफ कॉम्प्लेट पॉईंट जास्त असतात, ॲक्सिडेंट जास्त होऊन जात असतो. आणि टाईम डिले जो काय आहे तो टाईम डिले आपल्याला जास्त दिसायला भेटत असतो. मग हा पण प्रकार झाला. नंतर अजून होता क्रॉसवाला आहे का, हे आहेत वाय विथ अ टर्निंग रोडवे. नंतर हवाला आहे. अजून एक असतो क्रॉस प्लेन म्हणून. तो क्रॉस प्लेन म्हणजे अशा पद्धतीने पण असं झाडाची फांदीसारखं, याला म्हणतात आपण क्रॉस प्लेन. क्रॉस प्लेन याला आपण म्हणत असतो. तर टी फ्लेअर, क्रॉस प्लेन, नंतर हे सगळे प्रकार आपले अनचॅनलाइजचे आहेत. फक्त लक्षामध्ये ठेवायचे तुम्हाला कन्सेप्ट, अनचॅनलाइज काय असते. एवढा पॉईंट कवर झाला. तो आता कन्फ्लिक्ट एरिया पण आपल्याला काय दिसतं. आता तुम्हाला हे सगळं माहीत पडले ना. 3 एक वाक्य आहेत, तो अनचॅनलाइज इंटरसेक्शन संपून जाईल. नाव टाकलेत अनचॅनलाइज इंटरसेक्शन. त्या अनचॅनलाइज इंटरसेक्शनला अनकंट्रोल इंटरसेक्शन म्हणतात.
अनकंट्रोल्ड इंटरसेक्शन. पहिलं वाक्य, इन दिस entire intersection area is paved and there is no restriction to the vehicle to use any part of this intersection area. क्लियर है? राईट. सो इन दिस इंटायर इंटरसेक्शन एरिया इज पेव इन द, झालं पहिलं वाक्य. नव आता सेकंड वाक्य आपण बघूया. सेकंड वाक्य काय बरं का, इट इज व्हेरी इझिली कन्स्ट्रक्ट. ठीक आहे, पुढचं वाक्य, इट इज व्हेरी इझिली कन्स्ट्रक्ट but has most complex traffic operation. कुठपर्यंत आलो, has most complex traffic operation over it resulting in large conflict area. त्याला दोघं वाक्याचा अर्थ समजून घ्या. काय म्हणलं बरं का, की इथं म्हणलेलं आहे की इंटायर इंटरसेक्शन एरिया पेव्ड अँड देअर इज नो रिस्ट्रिक्शन टू द व्हेकल टू यूज ओनली पार्ट ऑफ दिस इंटरसेक्शन एरिया. या इंटरसेक्शन एरियावरती कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन वगैरे लावलेलं नसतं. ठीक आहे. सो याच्यावरती कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही, त्यामुळे गाड्या जिकडे पडतील तेवढे जातील. इट इज व्हेरी इझिली कन्स्ट्रक्ट, बांधायला एकदम सोपं आहे ते बांधकाम करायला. बट हॅज मोस्ट कॉम्प्लेक्स ट्रॅफिक ऑपरेशन, परंतु इथे दिसायला भेटेल काय बरं का, ओर रिझल्टिंग, त्यामुळे लार्ज कॉन्फ्लिक्ट एरिया निघाले होतो. तो इथे ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त दिसायला भेटत असतो. डिलेचा प्रॉब्लेम आणि ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम जास्त असतो. त्यामुळे जे आहे तो एक महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात येत असतो. तिसरं वाक्य लास्ट वाला, इट इज सुटेबल टू बी प्रोव्हाइडेड. इट इज सुटेबल टू बी प्रोव्हाइडेड वेअर ट्रॅफिक व्हॉल्यूम. इट इज सुटेबल टू बी प्रोव्हाइडेड वेअर ट्रॅफिक व्हॉल्यूम इज लो. लक्षामध्ये तो आता हे कुठे, आता मला सांगा, जर का समजा आपल्याला ज्याला जिकडे पटायचं तिकडे गाडी जायला पाहिजे असं आपण बनवतोय, मग आता हे कुठे द्यायला पाहिजे असं, किंवा अनचॅनलाइज इंटरसेक्शन असायला कुठे पाहिजे, ज्या रोडवरती ट्रॅफिक वगैरे कमी असेल तिथं असायला पाहिजे. जर का गर्दी जास्त राहिली आणि ज्याला जिकडे पटायचं तिकडे जायचं असेल तर तो किती सारा त्या इंटरसेक्शनवरतीच मोका ट्रॅफिक असेल, बरोबर की नाही. एकाला ठोकल्यानंतर तिथंच गर्दी जमा होऊन जाईल. तर त्यामुळे आपण काय म्हणलं, तर इट इज सुटेबल टू बी प्रोव्हाइडेड वेअर द ट्रॅफिक व्हॅल्यूम इज लो. राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो. हे झालं आपलं अनचॅनलाइज इंटरसेक्शन. तो दुसरा आता काय, चॅनलाइज इंटरसेक्शन. आता चॅनलाइज इंटरसेक्शन म्हणजे काय बरं का, आपण काय केलं आहे, आपलं काम काय होतं, आपल्याला काय करायचं यार, तो एवढा मोठा काय होऊन जातोय बरं का, कॉन्फ्लिक्टचा एरिया होऊन जातोय, तो खूप मोठा कॉन्फ्लिक्टचा एरिया होऊन जाणार आहे. त्या कॉन्फ्लिक्टचा एरियाला आता कमी करावं लागेल. कॉन्फ्लिक्टचा एरिया जास्त का आला, तुम्ही कोणत्याही प्रकारचं काय केलेलं नाही, तिथं कोणत्याही प्रकारचं तुम्ही रिस्ट्रिक्शन वगैरे प्रोव्हाइड केलं नाही. आता मी काय करणार, त्याला रस्त्याला चॅनलाइज करणार म्हणजे काय, सांगणार त्यांना की इकडच्यांनी इकडे जा, तिकडच्यांनी तिकडे जा, अशा पद्धतीने आपण चॅनलाइज करणार. मग आता चॅनलाइज करण्यासाठी मला काय प्रोव्हिजन करायचे असते, लक्ष द्या सगळ्यांनी. समजा असा एक रस्ता आहे, याला मी थोडासा असाही करतो. हा वाला आपला रस्ता आहे. आपल्या लक्षामध्ये काय येतं बरं का, इथं जर अरेंजमेंट तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला अरेंजमेंट कशी दिसायला भेटते, हे बघा. तो चॅनलाइजचं सांगतो. चॅनलाइजच्या केसमध्ये काय करतात, अशा पद्धतीने इथं काहीतरी वर्क करून ठेवतील. कशाचं वर्क असेल बरं का, एक तर कॉन्क्रीट इथं वर्क करून ठेवतील, किंवा समजा रस्त्यावरतीच काय करतात, व्हाईट कलरच्या पट्ट्या अशा मारून देत असतात, बरोबर, किंवा कॉन्क्रीट इथं वर्क करून घेतील. असं आकृती काढू नका, लक्ष द्या फक्त, मला समजून सांगतोय ते आपण बघणार आहे.
हे काय काय केलं बरं का, अजून इथं पण असते स्प्लिटर, तो इथं स्प्लिटर असतात. कसे असतात ते स्प्लिटर, या अशा पद्धतीचे. हे बघितलं असेल सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असतील, असे स्प्लिटर असतात. असे काहीतरी स्पीडर असतात. आता गाड्या काय करतात, ज्याला जायचं असेल तो जाईल असा, इकडून असा काहीतरी रस्ता असेल, असा काहीतरी रस्ता असेल, तो आता आपण काय करून टाकले, चॅनलाइज करून टाकले. याला काय करून टाकलं आपण, चॅनलाइज करून टाकले. चॅनलाइज करून टाकले म्हणजे काय बरं का, आता कोणाला जिकडे पडेल तिकडे ज्याला जिकडे पडेल तो तिकडे जाणारच आहे. परंतु इथं जे काही अरेंजमेंट आपण अशी करून टाकले जेणेकरून आपला कॉन्फ्लिक्टचा एरिया कमी. आता कॉन्फ्लिक्टचा एरिया कमी कसा होऊन जातो बरं का, हे बघा, ज्या एरियामध्ये आपला कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त होते त्याच एरियामध्ये जर का समजा तुम्ही असे काही जर नवीन नवीन जर गोष्टी भरून टाकल्यात ना, तर आपला कॉन्फ्लिक्ट एरिया तसा बी रिड्यूस होऊन जातो. आलक्षामध्ये तर चॅनलाइज जर तुम्ही केलं तर तुम्ही कॉन्फ्लिक्ट एरिया काय करून टाकतात, कमी करून टाकत असतात. तो चॅनलाइज केल्यानंतर कॉन्फ्लिक्ट एरिया कमी. ट्रॅफिक जी होती, ट्रॅफिक जेवढी असेल तेवढीच असू द्या, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. परंतु जो कॉन्फ्लिक्ट पॉईंट होते किंवा कॉन्फ्लिक्ट एरिया जो होता आपला, त्या कॉन्फ्लिक्ट एरियाला आपण काय करून टाकला, कमी करून टाकला. राईट की नाही. तो म्हणता येईल आपल्याला काय की जो अनचॅनलाइज इंटरसेक्शन होता त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे. याच्यामध्ये आपण फक्त काय केलं, याला फक्त आपण चॅनलाइज केलं. राईट की नाही. ट्रॅफिकच्या फ्लोला आपण फक्त चॅनलाइज केले, त्याच्यावर जे ट्रॅफिक आयलँड लावून दिलं. तर आयलँड म्हणजे कसा, तो आयलँड आहे. आता कोणकोणते आयलँड आहेत बघा, हा आयलँड आहे, हा आयलँड आहे, हा आयलँड आहे. हे छोटे छोटे जे आहेत ना, यांना पण आयलँड म्हणतात किंवा यांना स्प्लिटर म्हणतात. यांना काय म्हणतात, स्प्लिटर म्हणतात. तुम्हाला डायग्राम दाखवतो मी, त्याच्यानं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल काय विषय असतो बरं का. तो कॉन्फ्लिक्ट एरियाला आपण काय करून टाकला, आता कमी करून टाकलेला आहे. दुसरी महत्त्वाची बात, कॉन्फ्लिक्ट एरियाला आपण कमी केला, अजून दोन गोष्टींना आपण कमी केल्यात. कशा माहिती आहे का, तुम्ही जर इथं बघायला गेलात तर तो आपला अनचॅनलाइज जो होता, त्या अनचॅनलमध्ये तुम्ही बघायला गेलात ना, तो असा होता, असा. तर त्यामुळे गाड्या जे आहेत ना, स्पीडमध्ये येत आहेत गाड्या डायरेक्ट सरळ सरळ. आपलं काम काय असतं, रिलेटिव्ह स्पीड आणि अँगल ऑफ अप्रोचला काय करणं असतं, कमी असतं. आणि तुम्ही तर काय करून टाकले, एक गोष्ट तुम्ही करून टाकली, चॅनलाइज करून तुम्ही काय करून टाकली बरं का, अशा पद्धतीने कर्व प्रोव्हाइड करून टाकले. तर या कर्वमुळे काय असतो, या कर्वमुळे जर विचार करायला गेलात तुम्ही, तर स्पीड जो आहे तो कमी होऊन जात असतो. राईट की नाही. तो स्पीड काय होऊन जातो, कमी होऊन जात असतो. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की चॅनलाइज करून आपण रिलेटिव्ह स्पीडला काही हदपर्यंत कमी करून टाकतोय. नंतर अँगल ऑफ अप्रोच जो आहे तो पण आपण कमी करून टाकत असतो. तो अँगल ऑफ अप्रोच कमी करतोय, रिलेटिव्ह स्पीडला कमी करून टाकतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या केसमध्ये आपण आपला जो कॉन्फ्लिक्ट एरिया आहे त्याला पण आपण काय करून टाकतो, कमी करून टाकत असतो. तो झाला आपला चॅनलाइज इंटरसेक्शन. चॅनलाइज इंटरसेक्शनसाठी डायग्राम तुम्हाला दिले, ते झाल्यानंतर आपण रोटरी इंटरसेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करणार. डायग्राम कुठे, हे बघा. आता चॅनलाइज इंटरसेक्शन जो काय आहे ना, याचे दोन प्रकार असतात. कोणता, दोन नाही, खूप सारे प्रकार असतात. आज सध्यासाठी तुम्हाला मी सांगतोय, पार्शियली चॅनलाइज आणि कंप्लीट चॅनलाइज. पार्शियली चॅनलाइज म्हणजे काय बरं का, पूर्ण रस्ता जो आहे ना, पूर्ण रस्ता भरायचा नाही. पूर्ण रस्ता भरायचा नाही म्हणजे काय, आता इथं बघा, दोघांमध्ये तुलनात्मक अभ्यास करा. बघा इथं काय केलं आहे, इथं एक आयलँड दिला आहे, इथं पण एक आयलँड दिला आहे, इथं पण आयलँड दिला आहे, इथं स्प्लिटर आहे, इथं स्प्लिटर आहे, इथं पण स्प्लिटर आहे. तो जेवढ्या ठिकाणी मला गोष्टी ठेवायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी मी ठेवून दिलात कम्प्लिटली. त्यामुळे काय असणार आहे, हे कंप्लीट चॅनलाइज झाला. आता हा रोड कंप्लीट चॅनलाइज झाला. तो आता गाड्या कशा जातील बरं का, इकडच्या गाड्यांना असं जावं लागेल इकडं, इकडच्या गाड्यांना असं यावं लागेल इकडं. कॉन्फ्लिक्ट पॉईंट असतील, असं नाही की कॉन्फ्लिक्ट राहणार नाही, परंतु कॉन्फ्लिक्ट एरिया आपण काय यातपर्यंत कमी करून टाकत असतो. ह्या इथं कॉन्फ्लिक्ट एरिया असतो ना, तो आपण कमी करून टाकत असतो. राईट, ते झालं कंप्लीट. पण जर का समजा हा 1 2 3 4 5 6 या 6 गोष्टी केल्यानंतर कंप्लीट चॅनलाइज होत होतं. 6पैकी जर का 2-3 गोष्टी कमी केल्यात तर ते काय असणार, आपलं पार्शियल चॅनलाइज. बघा 1 आणि 2 दिलेत फक्त. हे काय झालं आपलं, तो टी म्हणजे कोणता, असा टी, तो टी शेप म्हणता येईल त्याला. टी पार्शियली चॅनलाइज झाला आणि टी कंप्लीट चॅनलाइज झाला. अशा पद्धतीने आपल्या रोडाला काय करून घ्यावं लागत असतं, चॅनलाइज करून घ्यावं लागत असतं. पुढे काय अजून, क्रॉस कंप्लीट चॅनलाइज. आता इथं टी होते सगळे, हे टी होते, ही आकृती तुमच्या याच्यात काढून घ्यायची. हे टी होते. आता जर तुम्ही बघायला गेलात तर आता क्रॉस डायरेक्ट सगळे. तर या केसमध्ये जर बघायला गेलं तर काय, क्रॉस कंप्लीट चॅनलाइज आहे. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण स्प्लिटर, इथं पण स्प्लिटर, इथं पण स्प्लिटर, इथं पण स्प्लिटर. त्याला म्हणतो आपण कंप्लीट चॅनलाइज. नंतर स्क्यू पार्शियली चॅनल. तो स्क्यू पार्शियली चॅनलमध्ये काय करतोय आपण, हे बघा, याच्यामध्ये काहीतरी अशी बॉडी करून दिली, हे लक्षात. तो आपण काय करत आता, आपल्या कॉन्फ्लिक्ट एरियाला कमी करण्यासाठी आपल्या इंटरसेक्शनवरती आपण काय करून घेत असतो, काही बॉड्या किंवा काही खुणा वगैरे करून घेत असतो, जेणेकरून लोक जे काही आहेत कुठल्या कुठे न जाता पर्टिक्युलर रस्ता यूज करतील आणि त्याच्यानुसार जातील. राईट की नाही. तर त्याला म्हणतो आपण चॅनलाइज. तो आपण चॅनलाइज करून टाकत असतो. 4 प्रकारचे चॅनलाइज तुम्हाला सांगितले, हे वाला आपल्याला दिसायला भेटत आहे. क्लिअर झालं आहे. राईट, आता पुढचं असतं आपलं, थांबा इथपर्यंत आलेत का, याच्याबद्दल जे आहे याच्याबद्दल 3 वाक्य आहेत, 3-4 वाक्य. डायग्राम पण आहेत, तो डायग्राम तुम्ही काढू शकता. तुम्हाला डायग्राम हेवाला काढायचं, जे काही चॅनलाइज टाकले त्याच्यामध्ये हेवाला डायग्राम काढून घ्या. या सगळ्या डायग्राम काढायचे आहेत. तो डायग्राम काही काढून देतो, पुढे या. पहिलं वाक्य काय, इट इज अचीव्ड बाय introducing island
इट इज अचीव बाय इंट्रोड्यूसिंग आयलँड into intersection area in order to channelize the traffic flow into different स्ट्रीम काय अर्थ काय होतं बघा. इट इज अचीव बाय इंट्रोड्युसिंग द आयलँड. काय करायचं आता अगोदर जो होता आपला कोणता जो काही आपला अनचॅनलाइज होता तो अनचॅनलाइज इंटरसेक्शनमध्ये काय करून टाकायचं, काय करायचं त्याच्यामध्ये आयलँड जे आहेत इंट्रोड्यूस करून टाकायचे, जेणेकरून काय होईल इंटरसेक्ट इन ऑर्डर टू चॅनलाइज द ट्रॅफिक फ्लो इंटू डिफरंट स्ट्रीम. तो डिफरंट स्ट्रीम म्हणजे काय, ज्याला जिकडे जायचं तिकडे तो जाणारच आहे, परंतु एक पर्टिक्युलर रस्ता असेल त्या रस्त्यानेच त्याला जावं लागणार, राईट की नाही. तर याच रस्त्याने तुला जावं लागेल बा, असं असतं ते. नाही पण अनचॅनलाइजमध्ये काय होतं, ज्याला पटेल तो रस्ता घेईल आणि त्या रस्त्याने जाईल. पण या केसमध्ये काय म्हटलं येतं की पर्टिक्युलर रस्त्यामध्ये तिकडे ज्या तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर हा रस्ता घेऊनच तुम्हाला जावं लागेल असं. सो इट इज अचीव बाय इंट्रोड्युसिंग द आयलँड इंटू द इंटरसेक्शन एरिया इन ऑर्डर टू चॅनलाइज द ट्रॅफिक फ्लो इंटू डिफरंट स्ट्रीम. सेकंड वाक्य, इट रिड्यूस द टोटल कॉन्फ्लिक्ट एरिया अवेलेबल, राईट की नाही. तो काय दिसायला भेटेल बरं का, असं करून चॅनलायझेशन करून आपण काय करतो, आयलँड वगैरे असं इंटरसेक्शनच्या मध्ये लावून आपण काय करतोय, आयलँड आणि स्प्लिटर लावून आपण काय करून टाकतोय, आपला कॉन्फ्लिक्टचा एरिया आपण रिड्यूस करून टाकतोय, राईट. सो इट इज झालं, इट रिड्यूस द टोटल कॉन्फ्लिक्ट एरिया अवेलेबल. नाऊ नेक्स्ट वाक्य, पुढचं वाक्य काय, इट इज कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. बरोबर आहे. कंपॅरेटिव्हली म्हटलं म्हणजे अगोदरला काही कन्स्ट्रक्शन करायची गरज होती का, बिलकुल बी नाही, तिथं काही करायचंच गरज नव्हतं. सो इथे काय, इट इज कम्पॅरेटिव्हली difficult to construct. It is comparatively difficult to construct, right. Next, पुढे चॅनलाइज आयलँड प्रोव्हाइड इन दिस केस सर्व फॉलोइंग पर्पज. आता कोणकोणते, जर तुम्ही चॅनलायझेशन जर का केलं तर तुम्हाला काय भेटणार त्याची वाक्य लिहून घ्या. तुम्हाला तर माहिती आहे काय, जर तुम्ही रस्त्याला जर इंटरसेक्शनला चॅनलाइज केलं म्हणजे त्याच्यामध्ये आयलँड किंवा स्पीटर वगैरे बसून दिले तर तुम्हाला फायदा काय होईल बरं का, रिलेटिव्ह स्पीड कमी होऊन जाणार, रिलेटिव्ह अँगल ऑफ अप्रोच कमी होऊन जाणार, कॉन्फ्लिक्ट एरिया कमी होऊन जाणार, राईट. कॉन्फ्लिक्ट एरिया जो काय आहे तो पण कमी होऊन जाणार, आपला कॉन्फ्लिक्ट एरिया वगैरे कमी होऊन जाईल. तो हे पॉईंट आपण लिहितो इथं. तो काय म्हणलं आता, इट इज कम्पॅरेटिव्ह झालं. चॅनलायझिंग आयलँड provided in this case serve following purpose. मग कोणकोणते पर्पज सर्व करतो बरं का, चॅनलायझेशन करून तुम्ही कोणकोणते पर्पज तुम्हाला भेटू शकतात. तर पहिले रिड्यूस रिलेटिव्ह स्पीड, बी वाला ऑप्शन रिड्यूस रिलेटिव्ह अँगल, सी वाला पॉइंट है रिड्यूस कॉन्फ्लिक्ट एरिया, क्लिअर झाला. सो रिड्यूस द रिलेटिव्ह स्पीड, रिड्यूस रिलेटिव्ह अँगल, रिड्यूस कॉन्फ्लिक्ट एरिया, अशा पद्धतीने 3 गोष्टी आपल्याला भेटून जातील. अजून तुम्हाला काय बोलता येईल त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकतात. हा झाला आपला काय, तो याला म्हणतो आपण चॅनलाइज. तो लक्षात आलं का, अनचॅनलाइज इंटरसेक्शन म्हणजे काय असतो, कम से कम डोक्यामध्ये चित्र बसलं. अनचॅनलाइज आपण अनकंट्रोल म्हणत असतो. फायदा काय तोटा काय ही गोष्ट आपल्याला दिसायला भेटली. चॅनलाइज इंटरसेक्शनचे आपण प्रकार बघितले, 4 आकृत्या बघितल्या, त्यातून आपल्याला अंदाज येऊन गेला की यार असं करून आपण काय करत असतो, रिड्यूस स्पीड रिलेटिव्ह अँगल जो काय तो आपण कमी करून टाकतो आणि याच्यामुळेच आपले ॲक्सिडेंट वगैरे कमी होतील. जर तुम्ही चॅनलाइज केले तरच ते ॲक्सिडेंट कमी होतील. आता बघा चॅनलाइजच्या केसमध्ये काय काय असतं बरं का, चॅनलाइजच्या केसमध्ये तुम्ही अशा पद्धतीने खाली हे असे लावून दिलेत, काय लावून दिलेत बरं का, चॅनलाइजच्या केसमध्ये तुम्ही काय लावून दिलेत, आयलँड लावून दिलेत. याला आयलँड म्हणतात. कोणते म्हणतो मी, आडवे, हे आडवे जे आहेत ना याला आयलँड म्हणतात, आणि हे जे काही त्रिकोणचे आहेत ना त्याला स्प्लिटर म्हणतात, स्प्लिटर. हा पण क्लिअर झाला. नाव थर्ड टाईप. आता तिसरा प्रकार सगळ्यात इम्पॉर्टंट टाईप आहे, याच्याबद्दल मी खूप सारे प्रश्न बघितले आहेत गड्या, MPSCमध्ये पण खूपदा आलेले. तो रोटरी इंटरसेक्शन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तिसरा प्रकार रोटरी इंटरसेक्शन. आता रोटरी इंटरसेक्शनबद्दल आपल्याला बघायचे काय असते रोटरी इंटरसेक्शन वगैरे. तर लक्षात घ्या, मॅटर काय होत असतो,
आपल्याला काय दिसायला भेटते, समजा आपण जे ना अनचॅनलची बात करा किंवा चॅनलची बात करा, काही प्रॉब्लेम नाही. आता काय होतं असं, समजा ही गाडी जी की ना, ही गाडी जेव्हा इथं येईल ना आणि ही गाडी जेव्हा इकडून येईल ना, त्या दोघांना थांबून घ्यावं लागेल, बरोबर की नाही. याला जाऊ द्यावं लागेल आणि इकडच्या गाडीला थांबावं लागेल. मी झूम करून दाखवतो बघा. हां, काय म्हणायचं मला काय म्हणायचं, समजा ही गाडी जी आहे ना, ही गाडी जेव्हा इथून इथे येईल ना, तर ही गाडी जी इकडून येणारी आहे, याला जायचं बिचारीला इकडं, ठीक आहे, इकडे जायचं समजा. तो काय करायचं तिला, तर ती काय करेल, जेव्हा इकडून जाईल ना, ही इथं थांबून जाईल. इथं त्याचा डिले काय येईल, डिले निघून येईल, बरोबर. टाईम डिले भेटेल इथं. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, पुन्हा अशा पण ही गाडी इकडे काही जात असेल तर इकडच्या गाडीला काय करावं लागेल, थांबून घ्यावं लागेल. म्हणजे मला काय दिसायला भेटत आहे, या ठिकाणी कंटिन्युअस जे की अनचॅनलेज असो का चॅनलेज असो का अनचॅनलेज असो, या इंटरसेक्शनवरती गाडी जी की आहे ती थांबते. गाडी जी काही आहे ती थांबते, काही ना काही आतपर्यंत थांबते, पुढे गाडी आल्यानंतर थांबून जाते. आता रोटरी इंटरसेक्शन काय असतं, याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारच्या गाडीला आपण आता थांबवत नाही. कंटिन्युअस फ्लो आहे आपला, कोणीच थांबणार नाही. कंटिन्युअस फ्लो आहे. कशा पद्धतीने, कुठे गेली ती डायग्राम बघा, कंटिन्युअस फ्लो आहे तो. कुठेच गाडी कोणाला काही त्रास देणार नाही. ज्याची नाही गाडी जी काही रस्ता प्रत्येकाचा ठरलेला असतो, त्याच्यानुसार येणार, पण त्याच्यानुसार जातील गाड्या, ठीक आहे. कुठे गेलं, अशा पद्धतीने गाड्या जातील. तो यांचा मार्ग मी तुम्हाला सांगतो, कसा जातो तो मार्ग हे आपल्याला बघायचा आहे. तर हा काय झाला आपला, याला म्हणून देतो आपण काय, याला म्हणून देतो आपण रोटरी इंटरसेक्शन. मग रोटरी इंटरसेक्शन म्हणजे काय बरं का, तुम्हाला जर का कोणी विचारलं तर काय सांगता येईल तुम्हाला, की काय असतं इंटरसेक्शनवरती जे काही आहे, इंटरसेक्शनवरती जेव्हा गाड्यांची जी मुवमेंट असते, ती गाड्यांची मुवमेंट एकमेकांना ऑब्स्ट्रक्ट करत असते. त्यामुळे इंटरसेक्शनवरती जे काही मुवमेंट आहे किंवा जी ट्रॅफिक आहे ना, ती कंटिन्युअस आपल्याला दिसायला भेटत नाही. म्हणजे गाड्या जे काही आहेत ना, गाड्या कंटिन्युअसली पास होत नाहीत. कंटिन्यू फ्लो जो असतो तो फ्लो कंटिन्युअस राहत नाही. मग तो फ्लो कंटिन्युअस अचीव करण्यासाठी, फ्लो आहे तो कंटिन्युअस अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, आपल्याला रोटरी इंटरसेक्शन द्यावं लागत असतं. किंवा दुसरी बात, आता या केसमध्ये काय होत होतं, आतापर्यंत जे की आपण चॅनलेज अनचॅनलेज बघितलं असतील, त्या केसमध्ये काय होत होतं, फक्त दोन रस्ते जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करत होते, त्यासाठी चॅनलाइज आणि अनचॅनलाइजचं तुम्ही काम केलं होतं. दोनच रस्ते होते. परंतु दोन किंवा दोनापेक्षा जास्त रस्ते जर काय येत असतील, तुम्ही म्हणणार दोन कसं काय, दोनच होते ते बघा. हा एक रस्ता आणि हा एक रस्ता, दोनच होते ते, बरोबर की नाही. आता आपल्याला काय म्हणायचं आहे की दोन किंवा दोनापेक्षा जास्त रस्ते जर का समजा एकमेकांना क्रॉस करत असतील, तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त रस्ते जर का एकमेकांना क्रॉस करत असतील, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागत असतं, रोटरी इंटरसेक्शन प्रोव्हाइड करावं लागत असतं. लक्षात घ्या, रोटरी इंटरसेक्शन आपल्याला कधी प्रोव्हाइड करावं लागत असतं, की ज्या केसमध्ये आपल्याला कंटिन्युअस फ्लो पाहिजे. सो कंटिन्युअस फ्लो पाहिजे, मला भलेही स्पीड कमी असला तर चालेल, पण गाड्या मात्र थांबायला नको, गाडी बिलकुल थांबायला नको. चॅनलाइज चॅनलमध्ये गाडी डायरेक्ट थांबून जात होती. पुढे जर का गाडी आली तर मागच्या गाडीवाल्यांना काय करावं लागत होतं, थांबावं लागत होतं. परंतु या आपल्या रोटरी इंटरसेक्शनमध्ये गाड्यांचा फ्लो जो काही असतो तो फ्लो कसा असतो, तो कंटिन्युअस असतो. तो कंटिन्युअस फ्लो आपल्याला दिसायला भेटत असतो, राईट. दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल नंबर ऑफ इंटरसेक्शन जेव्हा जिथं जास्त असतील तिथं प्रोव्हाइड करायचं आहे, कंटिन्युअस फ्लो अचीव करण्यासाठी प्रोव्हाइड करायचं आहे. हे दोन गोष्टी आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागत असतात. अजून कोणकोणते पॉईंट आहेत, खूप सारे पॉईंट आपल्याला याच्याबद्दल दिसायला भेटत असतात. काय असणार आता, एक एक करून आपण बघूया. पहिलं वाक्य, राईट. तो आता आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय, सिव्हिरिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट. पहिला पॉईंट लिहितो, सिव्हिरिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट is depend on कशावरती डिपेंड करते, इज डिपेंड ऑन रिलेटिव्ह अँगल ऑफ अप्रोच आणि दुसरं म्हणजे काय. सो रिलेटिव्हली अँगल ऑफ अप्रोच एक झाला, आणि दुसरं काय सांगितलं तुम्हाला मी, दोन गोष्टी सांगितल्या होत्या, की दोन गोष्टींमुळे जे काही आहे, दोन गोष्टींमुळे आपल्याला प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. एक म्हणजे स्पीड आणि एक म्हणजे काय, तो अँगल ऑफ अप्रोच. तो अँगल ऑफ अप्रोच झाला रिलेटिव्ह स्पीड आणि रिलेटिव्ह अँगल ऑफ अप्रोच. तो रिलेटिव्ह स्पीड, तर रिलेटिव्ह स्पीड आणि रिलेटिव्ह अँगल ऑफ अप्रोच जर का कमी असेल तर सिव्हिरिटी कमी असेल, जर जास्त असेल तर सिव्हिरिटी जास्त असेल. अशा पण दिसायला भेटते, राईट. दुसरं वाक्य, स्पेशल फॉर्म ऑफ इंटरसेक्शन ॲट ग्रेड. इंटरसेक्शन ॲट ग्रेडचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. सो हा काय बरं का, हा काय आपला, तर रोटरी इंटरसेक्शन आपला ॲट ग्रेड इंटरसेक्शनचा प्रकार आहे, तो त्यात सांगितले. स्पेशल फॉर्म ऑफ इंटरसेक्शन ॲट अ ग्रेड फॉर मुवमेंट ऑफ ट्रॅफिक in one direction that is clockwise
क्लॉकवाईज अराउंड, क्लॉकवाईज अराउंड सेंट्रल ट्रॅफिक आयलँड. अशा पद्धतीने काय मिनिंग होते बघा. आपल्याला माहिती आहे गड्या, काय माहिती आहे आपल्याला की कॉन्फ्लिक्टची किंवा ॲक्सिडेंटची जी सिव्हिरिटी आहे ती डिपेंड करून जात असते की गाड्यांचा अप्रोच जास्त आहे का, गाड्यांचा स्पीड जास्त आहे का, त्यांच्यानुसार आपल्याला ती दिसायला भेटत असते. आता दुसरं वाक्य तुम्हाला काय बोललो बरं का मी, की जे हा जो काही आहे आपला रोटरी इंटरसेक्शन आपला ॲट ग्रेड इंटरसेक्शनचा प्रकार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसायला भेटत असतं की अशी अरेंजमेंट करून टाकलेली आहे की त्या सेंट्रल आयलँड जो असतो, सेंट्रलचा आयलँड असतो. आता जसं की आपण बघितले ना, असे चौकोनी आयलँड बघितले होते आपण मागे, चौकोनी आयलँड बघितले होते. आता इथे काय सेंट्रल आयलँड आहे आणि या सेंट्रल आयलँडच्या आजूबाजूला गाड्या क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरतात. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे की रोटरीवरती गाड्या कोणत्या डिरेक्शनमध्ये घुमतात. रोटरीवरती गाड्या नेहमी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये घुमतात. याचं कारण कोणी सांगेल का मला? मी सांगतो तुम्हाला कारण, लक्ष द्या की क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये का घुमतं ते. आता गंमत बघा काय. आता हा जो पॉईंट बोललो आपण, स्पेशल फॉर्म ऑफ द इंटरसेक्शन ॲट अ ग्रेट मुवमेंट क्लॉकवाईज अराउंड द सेंट्रल आयलँड. तो याचा मिनिंग काय होतं आहे माहिती आहे का, की आपल्या सगळ्या गाड्या, ज्या काही गाड्या असतील, कोणती गाडी, इकडून येणारी गाडी क्लॉकवाईजमध्ये जाईल, इकडून येणारी गाडी क्लॉकमध्ये जाईल आणि जाईल तर जाईल काय, तो आपल्या आयलँडच्या गोल फिरून ती जात असते. आता गोल फिरून का जात असते बरं का, असं का करतो आपण, हे गोल फिरून का आपण पाठवतोय. आपल्याला एकतर काय पाहिजे, आपला जो फ्लो आहे त्या फ्लोला आपल्याला रुकू द्यायचं नाही. तो कंटिन्यूस फ्लो अटेंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. दुसरी बात असं जर का आपण केलं तर काय होईल माहिती आहे का, असं जर केलं तर काय होईल बरं का. समजा आता असा रस्ता होता, गाडी इकडून येईल, गाडी स्पीडमध्ये येईल, अँगल ऑफ अप्रॉच जर बघायला गेलं तर अँगल ऑफ अप्रॉच बघा बरं का, अँगल ऑफ अप्रॉच जास्त आहे, स्पीडमध्ये येतील दोघं, तो इथे प्रॉब्लेम दिसायला भेटेल, राईट की नाही. आता ही काही झाली क्रॉसिंग. मला काय टाळायचं आहे माहिती आहे का, मला क्रॉसिंग टाळायचं आहे. तर रोटरी आपण का प्रोव्हाइड करत असतो, क्रॉसिंगला टाळण्यासाठी. आता मला सांगा, रोटरीमध्ये इथे कुठे क्रॉसिंग होते का? कुठेच क्रॉसिंग होत नाही आहे. क्रॉसिंग म्हणजे असं 90 डिग्रीमध्ये कुठेच होणार नाही, घुमून जाते बघा, असं घुमून जाते, कुठेच क्रॉसिंग होणार नाही. याची अरेंजमेंटच एवढी कडक केलेली असते तिथं क्रॉसिंगचा. आपण काय म्हणतोय की इंटरसेक्शनवरती जो क्रॉसिंग होत होती, ती क्रॉसिंगमध्ये काय होत होती बरं का, क्रॉसिंग होणं म्हणजे दोन गोष्टी जास्त होतं म्हणजे काय बरं का, दोन गोष्टी जास्त होणं म्हणजे रिलेटिव्ह स्पीड जास्त असणं आणि अप्रॉच पण जास्त असणं, ज्याला म्हणतो आपण क्रॉसिंग. तर क्रॉसिंग जो की ना, त्या क्रॉसिंगला टाळण्यासाठी आपण रोटरीची अरेंजमेंट करून ठेवलेली असते आपल्या इंटरसेक्शनवरती, राईट. तो ही आपल्याला दिसायला भेटते. आणि दुसरी महत्त्वाची बात, आपल्या रोटरीवरती ज्या गाड्या या सेंट्रल आयलँडच्या आजूबाजूला घुमत असतात त्या नेहमी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये घुमतात. कोणत्या? तो क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, लक्षात घ्यायचं. तर आपला जो सेंट्रल आयलँड असतो, त्या आयलँडच्या आजूबाजूला गाड्या जे काही त्या रोटेट होत असतात, पण त्यांची डिरेक्शन नेहमी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये असते. पुढचं काय, आता पुढचा पॉईंट आहे, आता काय असतं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, लोड इंटरसेक्शन वेअर ऑल सेंट्रल आयलँड, पटापट लिहून घ्या. इट इज अन enlarged road. It is an enlarged road intersection where all the converging. It is an enlarged road intersection where all converging vehicle are forced to move around a large center island in one direction before they can view out of traffic flow into their respective direction radiating from सेंट्रल आयलँड. काय मिनिंग होते बघा, मिनिंग काय होते वाचा. काय म्हणते,
इट इज अन इनलार्ज रोड इंटरसेक्शन, बरोबर आहे. वेअर ऑल कन्व्हर्जिंग व्हेकल, जेवढ्या काही गाड्या रोड वगैरे येतात सगळ्या गाड्या त्या ठिकाणी भेटतील, बरोबर की नाही. इट इज अन इनलार्ज रोड इंटरसेक्शन वेअर ऑल कन्व्हर्जिंग व्हेकल आर फोर्स टू मूव्ह. आपल्याला काय करायचं आहे, फोर्सफुली आपल्याला त्यांना काय करायचं आहे, हा जो काही आपला सेंट्रल आयलँड आहे ना यांच्या आजूबाजूला घुमवायचं. फोर्सफुली आपण तसं केलेलं आहे. आपण फोर्सफुली अशी अरेंजमेंट करून टाकलेली आहे की गाड्यांनी या सेंट्रल आयलँडच्या आजूबाजूला घुमायला पाहिजे, असं फिरायला पाहिजे का, कारण की जर त्या सेंट्रल आयलँड या सर्क्युलरच्या आजूबाजूला कसं घुमल्यात ना ते, तर तुम्ही काय कमी करून टाकलं माहिती आहे का, तुम्ही क्रॉसिंगचा प्रॉब्लेमच कमी करून टाकला. डायरेक्ट क्रॉसिंगच होणार नाही. क्रॉसिंग कसं काय होईल, क्रॉसिंग कशी होते, क्रॉसिंग तर अशी होते, असं होईल का, बिलकुल बी नाही होणार, राईट की. तो देअरफॉर आपण काय म्हणलंय की फोर्सफुली, शब्द काय वापरायचा, फोर्सफुली. आपण काय केलेलं आहे, ज्या सगळ्या गाड्या आपल्या इंटरसेक्शनवरती येत आहेत त्यांना आपण फोर्सफुली आपला सेंट्रल आयलँड जो की आहे त्याला एका डिरेक्शनमध्ये घुमण्याचा प्रयत्न करत आहोत, राईट, एका डिरेक्शनमध्ये. मग काय बरं का, एकदा असा निघाला का मग जाईल, असं बाहेर निघून जाईल. डिपेंड करतो तो रस्ता कसा आहे, मी सांगतो तुम्हाला आता, राईट. तो पॉईंट लक्षामध्ये ठेवायचं. रोटरी इंटरसेक्शन आपण प्रोव्हाइड केलेली असते, कारण हे सगळे कारण आपण सांगत आहोत, राईट की नाही. तर फोर्सफुली तुम्हाला काय करायचं आहे, त्या सेंट्रल आयलँडच्या आजूबाजूला त्याला घुमवायचं आहे, म्हणून तुम्ही अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तो महत्त्वाची बात, रोटरी आयलँड तुम्ही कंटिन्युअस फ्लो राहायला पाहिजे, कुठेही स्टॉपिंग व्हायला नको, क्रॉसिंग व्हायला नको, स्टॉपिंग व्हायला नको, राईट की. त्यासाठी सो मेन ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड, मला प्रश्न विचारून कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतील तिथून, ते कन्सेप्ट की आपण रोटरी का प्रोव्हाइड करत असतो, खूप सारे कारण आहेत. द मेन ऑब्जेक्टिव्ह of providing of rotary is to eliminate काय करायचं बरं का, काय आपलं महत्त्वाचं, is to eliminate the need of stopping. आता थांबायची गरज नाही, अगोदर चॅनलमध्ये समोरून गाडी आली का आपल्याला थांबून जावं लागत होतं इंटरसेक्शनवरती. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइडिंग ऑफ द रोटरी इज टू बी इलिमिनेट द नीड ऑफ द स्टॉपिंग इवन फॉर क्रॉसिंग स्ट्रीम. भलेही आता मला सांगा, इवन म्हणले जर समजा असं वाटत असेल आपल्याला की इकडून ही गाडी येते, कुठेच काही गाडी थांबणार नाही, इवन फॉर क्रॉसिंग स्ट्रीम, म्हणजे काही पण उद्या तिथं गाडी आपली थांबली जाणार नाही, सरळ गाडी जात जाते, ठीक आहे. तर अरेंजमेंट तसे प्रोव्हाइड करून ठेवलेत त्यांनी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोव्हाइडिंग द रोटरी इज टू इलिमिनेट द नीड ऑफ स्टॉपिंग. तुम्हाला थांबायची गरजच नाही, इवन फॉर क्रॉसिंग स्ट्रीम ऑफ व्हेकल, and to reduce the area of conflict. क्लिअर. आणि असं करून आपण काय करून टाकलं, आपला एरिया ऑफ कॉन्फ्लिक्ट कमी करून टाकला. का कमी करून टाकला, कारण की ॲक्सिडेंट होत नाही आता, राईट की नाही. तो ॲक्सिडेंट या रोटरीवरती तुम्हाला अशी अरेंजमेंट करून टाकलेली आपण, तो राईट अरेंजमेंट करून आपला एरिया ऑफ कॉन्फ्लिक्ट पण आपण कमी करून टाकला. कंटिन्युअस फ्लो आपल्याला दिसायला भेटत आहे, राईट. क्रॉसिंग जे काही क्रॉसिंगचा प्रॉब्लेम होता तो क्रॉसिंगचा प्रॉब्लेम पण दिसायला भेटत नाही, या सगळ्या गोष्टी दिसायला भेटत असतात. अजून काय महत्त्वाचं पॉईंट काय, बाय प्रोव्हाइडिंग द रोटरी क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट इज इलिमिनेट. बरोबर, तो पॉईंट पण लिहून काढा. बाय प्रोव्हाइडिंग रोटरी क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट is eliminated crossing conflict is eliminated and converted into viewing movement. काय करून टाकला आपण, त्या क्रॉसिंगला डायरेक्ट इलिमिनेट करून टाकला. आता रोटरीवरती तुम्हाला असं कधी दिसायला भेटणार नाही, रोटरीवरती असं कधी दिसायला भेटणार नाही, कसं की दोन गाड्या येऊन बा असं एकमेकांना होतात, नाही. इथं काय होईल बरं का, व्हिविंग होईल. वाटलं असतं व्हिविंग म्हणजे कशी सांगतो तुम्हाला, राईट. तुम्ही काय लिहिले बरं का, प्रोव्हाइडिंग द रोटरी क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट इज इलिमिनेटेड अँड कन्वर्टेड इंटू व्हिविंग मुवमेंट विच कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग. आता कोणतं बरं का, दोन प्रकारची व्हिविंग मुवमेंट दिसायला भेटेल. विच कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग, कोणकोणत्या दोन प्रकारच्या व्हिविंग मुवमेंट दिसायला भेटेल. एक नंबर आहे मर्जिंग मॅन्युअर. आता मॅन्युअर बघा, MANOEUR किती EUVRE मॅन्युअर म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहायचं मुवमेंट. मर्जिंग मॅन्युअर काय म्हणले तर, मर्जिंग मॅन्युअर म्हणजे मुवमेंट फ्रॉम लेफ्ट अँड डायव्हर्जिंग आउट, फ्रॉम लेफ्ट अँड
डायव्हर्जिंग आउट, डायव्हर्जिंग आउट टू राईट, आउट टू द राईट. हा पण एक प्रकार दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, आपण आता आपला क्रॉसिंगला आपण डायरेक्ट काय करून टाकले, इलिमिनेट करून टाकले. आता जे काही मुवमेंट दिसायला भेटतील त्या व्हिविंग मुवमेंट असतील. आणि व्हिविंग मुवमेंट पण कसे असतात, व्हिविंग मुवमेंट पण कसा असतात, हा पहिला प्रकार आहे. काय करतील ते मर्ज करतील समजा डाव्या साईडहून आणि बाहेर निघतील ते समजा राईट साईडमधून, अशा पद्धतीने दिसायला भेटतील. दुसरा प्रकार काय, अजून दुसरा प्रकार काय सांगतो हे समजू ना, डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. मर्जिंग फ्रॉम राईट and a diverging out to the left, राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटते. हे काय आहे बरं का, आता लक्ष द्या. आता मी काय करतो, बघा काय करतोय आपण, आता डायग्राम काढतोय. इथून मुवमेंट समजून घ्या, कशा पद्धतीच्या मुवमेंट होतात, या सगळ्या गोष्टी समजून घ्या इथून. तो हा झाला आपला हा रोटरीचा मधला आयलँड आहे. हा आयलँड ठीक आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय होईल बरं, इथं याला थोडा असा मोडून घ्या. अशी डायग्राम आपली बनेल. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता काय होतं बरं की इथं तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मी तुम्हाला ना 4 बाणं दाखवतो. इथं बाणं दाखवतो, 4 बाणं दाखवायचे आहेत आपल्याला आणि त्या 4ही बाणांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि इथून आपल्याला काय कळेल बरं का, की यार समजा इथून गाडी निघते आणि गोल फिरून जाते ना, ती या रोटरीच्या क्लॉकवाईज फिरते, बरोबर आहे. आता या एका रस्त्यामध्ये जाऊन नेमकं कोणत्या रस्त्यामध्ये जाईल, त्याला कुठे चान्स आहे. तर त्यामुळे इथे ना मी उभा कुठे, मी जो काही आहे ना, मी तर उभा आहे, मी इथं उभा आहे समजा रोडाच्या बरोबर सेंटरमध्ये उभा आहे मी, इथे कुठे तर, बरोबर इथं कुठेतरी उभं, राईट. आणि आता मला दिसायला भेटत आहेत अशा 4 प्रकारचे मुवमेंट. एक मुवमेंट दिसायला भेटते, नंतर ही वाली एक मुवमेंट दिसायला भेटते बरं का, शेवटची. कलरच वेगळा बदला पाहिजे, थांबा एक मिनिट. इथे दुसरा कलरने काढतो, ही गोष्ट जरा क्लिअर होतील व्यवस्थित. महत्त्वाचा पॉईंट आहे हे बघा. ही वाली तिसरा कोणती असेल, तर तिसऱ्यासाठी समजा मी काढतो, व्हाईट पेन घेतो. आता व्हाईट पेन घेतो आणि दाखवतो अशा पद्धतीनं. हा दुसरा व्हाईट जो आला ना माझ्याकडून, त्याला गुलाबी करून घेतलं मी आता. तर मला ना 4 मुवमेंट दिसायला भेटतात. कोणकोणते 4 मुवमेंट, ही आहे वरची एक, राईट, ही आहे एंडची एक, ही एक इकडे चालली आणि एक अशी चालली, अशा पद्धतीने दिसायला भेटते ते 4 तिथं. पिवळी, गुलाबी, पांढरी, राईट, पांढरी आणि लाल असे 4 मला मुवमेंट दिसायला भेटत आहे. आणि मी कुठे उभा आहे बघा, मी पिवळ्या कलरची इथे उभा आहे, राईट. आता जर मी बघायला गेलो तर मला काय दिसायला भेटेल बरं का, यांना नावं दिलेली असतात. या पिवळ्याला नाव आहे ए, या पिवळ्याला नाव आहे ए, गुलाबीला नाव आहे बी, नंतर पांढऱ्याला नाव आहे सी आणि लालला नाव आहे डी. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय असं बरं का, इकडची जर डिरेक्शन आपण बघायला गेलो तर आता कोणता घेऊ, आकाशी कलर घेतो. इकडे जे की आहे, इकडे आहे आपलं राईट, इकडे आहे राईट, इकडे आहे लेफ्ट, इकडे आहे लेफ्ट, आणि मी उभा आहे सेंटरमध्ये. आता मी उभा आहे सेंटरमध्ये, लक्ष द्या. आता इथून काय काय दिसायला भेटेल तुम्हाला. आता मी सेंटरमध्ये उभा आहे. तुम्हाला जर का विचारलं मी, गाड्या तुमच्या कोणत्या साईडने जातात बरं का, कोणतीवाली, डी वाली, तर डी वाली मुवमेंट तुमच्या कोणत्या साईडला आहेत, मग तुम्ही काय म्हणणार, आर कडं डी वाली म्हणतोय मी, डी वाली व्यवस्थित बघून घ्या. हा मी कलर मॅच होणार.
हां, तर डीवाली बघा, डीवाली तुमच्या कोणत्या साईडला डीवाली दिसायला भेटते, तर तुम्ही काय म्हणणार, डीवाली जी की आहे ती आर आरच्या ठिकाणी. मग तुम्ही कसं लिहिणार बरं का, आता इथं डी लिहितो समजा मी डीवाला. सो डी जो काय आहे, डीच्या पुढे मी काय लिहितो आहे, आर. म्हणजे माझ्या राईट टू राईट साईडला जाते, राईटची राईट साईडला जाते. याला नंबर देऊन देतो वाटल्यास तर रोडानं नंबर देऊन देतो मी. कशा पद्धतीने रोडानं नंबर देऊ मी आता, याला देतो मी समजा 1. कुठे द्यायचं आहे, 1. याला 2, याला 3, याला 4, अशी रस्त्यानं नंबर दिले. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. ठीक आहे, तो एकाकडून सुरुवात केली ना. हां, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. मला उत्तर द्या तुम्ही की यार हा जो पहिला डीवाला आहे ना, आरवाला, तो कुठून येत असेल आणि कुठे जात असेल बरं का. काय वाटतं तुम्हाला, कुठून येत असेल आणि कुठे जात असेल? तर आता बा तिकडच्या कोपऱ्यावर चालला ना, कोपरा पकडून चालला आहे तो. म्हणजे याचा अर्थ तो कुठून आला असा माहिती आहे का, तो आला असेल 4कडून. कुठून आला असेल, या 4कडून. अशा पद्धतीने अरेंजमेंट अजून असतात, अशा अरेंजमेंट बी असतात गड्या इथं स्प्लिटरच्या. अशा अरेंजमेंट इथं आहे स्प्लिटरच्या. ठीक. हां, तर काय बोलतो मी, हा जो काही डीवाला आहे, ज्याला डी मुवमेंट म्हणलेले मी, माझ्या राईट साईडला जाते, ती गाडी कुठून आली असेल, कुठे गेली असेल बरं का. ती आली असेल 4कडून आणि गेली असेल कुठून माहिती आहे का. जसं की मी तुम्हाला पेनने दाखवतो कुठून कशी गेली असेल. ती आली असेल 4कडून, असं इथून कुठून तरी आली असेल 4कडून आणि जाईल कुठे माहिती आहे का, असं करत जाईल आणि जाईल ती इथून असं. माझ्याकडून चुकून झालं, असं जाईल ती. तो माझ्या लक्षामध्ये काय येते माहिती का, तर ती 4कडून येईल आणि कुठून जाईल, कोपऱ्या बघा. तो असं जर का तुम्ही कोपऱ्यावर जर ठेवतायत ना त्याला, तर 4कडून येईल ना, अशा पद्धतीने जाईल ती. तर तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, DRR हे जाईल बरं का 4 to 3. 4कडून येईल आणि 3कडे जाईल बा, अशा पद्धतीने. 4 to बांध दाखवायचं, 3कडे जाईल. याला उदाहरणं पण असतात त्याच्यावरती आपल्याला. आता दुसरा रस्ता कोणता आपला, पांढरा कलर वापरतो. डी झाला का, डी झाला. आता मी ए उचलतो रे, ए उचलतो. एची कहाणी बघा. ए पण काय बरं का, ए कोपरा पकडून चालला आहे त्याचा. जर ए कोपरा पकडून जर का जात असेल, तर ए कुठून जात असावा बरं का, विचार करा. ए जो काय कुठून जात असावा, एक जो आहे तो पिवळा कलर घेतो. कोपरा पकडून कोण जाईल, इकडून आला असेल असा, एवाला बघा, एवाला रस्ता. इकडून आला असेल असा इकडून आला असेल असा, करत घुसला असेल इकडंच, असा येऊन असंच कोपऱ्या पकडून असंच घुसून गेला असेल, बरोबर की नाही. तर ज्याला जास्त गोल फिरून घ्यायचा असेल त्याला रोटरीला चिटकून लावावं लागेल. ते आपला सेंट्रल आयलँड जो ना त्याला चिटकून राहावं लागेल. मग 4पासून 3 बघा, त्याला जास्त घुमून गेला तो तिकडून, त्यामुळे तिथून असा गोल मला फिरावं लागलं होतं तो इथून. तर मी तर काय म्हणणार बरं का, आता जो काही ए आहे आपला, त्या एला मी काय म्हणणार, लेफ्ट टू लेफ्ट. माझ्या लेफ्ट साईडला आहे बघा, मी ते सेंटरमध्ये ना, तर माझ्या लेफ्ट साईडला ती मुवमेंट दिसायला भेटते. कुठून कुठं जातो तो, 1कडून 2कडं. सध्यासाठी आकृतीमध्ये, सध्याच्या आकृतीमध्ये तुम्हाला जे दाखवलं मी ते. आता आपण उचलूया आता कोणाला, आता मी गुलाबी कलरवाला जो बी आहे ना, बी, त्या बीला उचलतो. आता बीला उचलतो रे. तर आता बी बघा कुठून जातोय, बी जातोय लेफ्टकडून राईटकडं. दिसतंय का तुम्हाला, लेफ्टकडून राईटकडे कसं जातोय तो, हे बघा. हा बी आहे आपला, हा वाला बी. तर लेफ्टकडून इथून तर असा चालला आहे, गुलाबी कलरचा दिसतोय ना, लेफ्टकडून राईटकडे जातोय. आता असं कधी पॉसिबल असेल यार, असं कधी पॉसिबल असेल. काढू आपण डायग्राम, काढून बघू. गुलाबी कलर वापरायचा मला. असं कधी पॉसिबल असेल बरं का, बीवाला. हां, लेफ्टकडून द्यायचं त्याला कुठं, तो लेफ्टकडून जायचं त्याला राईटकडं. मग लेफ्टकडून राईटकडे तो कधी जाईल, कोणता रस्ता असेल तो बघा बरं का, डोकं लावा बरं का. बीवाला 1कडून 3कडे जायचं असेल का त्याला, म्हणजे इथून बघा गुलाबी कलर, तो इथूनच काहीतरी असेल असा, असा इथून. हा बीवाला आहे आपला, इथून असा निघत असेल तो, इथून असा सरळ जाऊन असं असेल. ते थोडंसं मला दाखवून ना, इथं प्रॉब्लेम आला आहे. तर मी घ्या इथून 1कडून 3कडं असा बघा, इथून आला असेल, क्रॉस करत गेला, चिटकत मग 3मध्ये घुसला असेल. तर 1कडून 3कडे किंवा 1कडून 4मध्ये, किंवा 1कडून 4मध्ये. तर जो काही आपला बीवाला आहे, ज्याला लेफ्ट टू राईट म्हणतोय मी, तो कुठून कुठपर्यंत जाईल, 1 ते 3कडे जाऊ शकतो, किंवा 1कडून 4कडे जाऊ शकतो. 1 ते 3 किंवा 1 ते 4. क्लिअर झाले, 1 ते 3 किंवा 1 ते 4. आणि शेवटची मुवमेंट आता कोणती बाकी बरं का, पांढऱ्या कलरची. तर पांढऱ्या कलरची, आता पांढरा कलर कुठून कुठपर्यंत येतोय बघा. पांढरा कलर जर बघायला गेला तर तिकडून क्रॉस करत येतोय. म्हणजे त्याला कुठे जायचं असेल बरं, असा जर का तो क्रॉस करत येतोय, तर तो कुठून आला असेल बरं का, नक्कीच तो असा इकडून आला असेल, चिटकून येतोय बघा. पहिले तो ना, तो चिटकून येतोय असाच काहीतरी, असा चिटकून येतोय तो, आणि मग जाऊन या 2मध्ये घुसत असेल, बरोबर. एकतर असं असेल, म्हणजे 3कडून 2कडे येत असेल, किंवा
इकडून असं आहे त्याचं 4मधून आणि मग दोन असं येईल 2मध्ये घुसेल. सांगायचं तात्पर्य काय, जो काही आपला आता कोण होता तो सी होता, सी जातोय राईटकडून लेफ्टकडे, सी जातोय राईटकडून लेफ्टकडे. तर कुठून आला असेल बरं का तो, तर या आपल्या आकृतीमधून तो जो काही आहे तो एकतर 3कडून चालला आहे 2कडं किंवा 4कडून चालला आहे 2कडं. ही आपली सगळी कहाणी आहे. ही सगळी कहाणी तुम्ही लक्षामध्ये घ्या. तुम्हाला याच्यामधून काय सांगायचं बघा, ती सगळी कहाणी आपल्याला दिसायला भेटत आहे. आणि तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, इथं कुठेही क्रॉसिंग होते का, कुठेच क्रॉसिंग होत नाही. इथं व्हिविंग होते. कुठे व्हिविंग होते, त्या गुलाबी कलर आणि पांढऱ्या कलरची व्हिविंग होताना तुम्हाला दिसायला भेटत आहे. आणि व्हिविंगचे किती प्रकारची व्हिविंग दिसायला भेटेल, मर्ज मुवमेंट, मर्जिंग द मुवमेंट फ्रॉम लेफ्ट डायव्हर्जिंग आणि राईट डायव्हर्जिंग, ते सांगतो. पहिले मला सांगा, हे तुम्हाला कळालं का कोण कुठून, तुमच्या हाताने व्यवस्थित आकृती काढा, मग तुम्हाला तुमचं कॉमन सेन्स लावून कळून जाईल ते की कोणती गाडी कुठून जाऊन जाते. या अशा पद्धतीने आपल्याला कळणार. आता गंमत बघा बरं, खुडू का रे डायग्राम, डायग्राम खुडू ही झालं काय लिहून. हां चला आता लक्ष द्या. हां आता काय म्हणतोय मी, तुम्हाला इथं दिसलं ती एक पांढऱ्या कलरची लाईन होती बघा, कशी होती पांढऱ्या कलरची लाईन, हे काय आलं ब्लॅक कलर. हां तर काय होतं बरं का रे, ही पांढऱ्या कलरची लाईन होती आणि गुलाबी कलरची लाईन होती. उलटं झालं माझ्याकडून, ही पांढऱ्या कलरची लाईन होती अशी काही तर, आणि इकडून अशी गुलाबी कलरची लाईन होती अशी, असं काहीतरी दिसायला भेटलं होतं बरोबर. आता तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, जर मी तुम्हाला विचारलं की हे जे काही गुलाबी कलरचे आहेत हे पांढऱ्याला कसं जाऊन भेटत आहेत रे, पांढऱ्याला कसं जाऊन भेटत आहेत, तुम्ही काय म्हणणार, हा पांढरा आहे ना आपला, हा पांढरा आहे ना, मग गुलाबी कलरवाले जे आहेत हे गुलाबी कलरवाले पांढऱ्यांना मर्जिंग कसे होत आहेत. सो मर्जिंग कुठून होत आहेत, ते मर्जिंग फ्रॉम लेफ्ट, बघा ना त्या पांढऱ्यांच्या लेफ्टकडून मर्जिंग होत आहेत ना. सो मर्जिंग फ्रॉम लेफ्ट, तर गुलाबीवाले जे आहेत ना गुलाबीवाले, ते गुलाबीवाले कसे घुसत आहेत, तर मर्जिंग फ्रॉम लेफ्ट अँड डायव्हर्जिंग आउट द राईट, तो बघा लक्षात आलं तुमच्या, अशा पद्धतीने. मग सांगायचं तात्पर्य काय आहे आपल्या, की आपल्या रोटरीवरती कोणत्याही प्रकारची क्रॉसिंगची मुवमेंट होत नाही. होते ती म्हणजे काय, तर ती होते म्हणजे काय, ती होते आपली मर्जिंग म्हणता येईल त्याला. आपण म्हणतो त्याला काय, त्याला आपण म्हणतो व्हिविंग. तो व्हिविंग आपण म्हणणार, हे काय झाली आपली व्हिविंग. तर व्हिविंग तर आहे, परंतु या दुसऱ्या रस्त्याला कसं मर्ज होते, दुसऱ्या रस्त्याला मर्ज होते डाव्या साईड करून आणि बाहेर निघते याच्यामधून. तर अशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला दिसायला भेटू शकते. सो मर्जिंग मॅन्युव्हर फ्रॉम द लेफ्ट अँड डायव्हर्जिंग आउट टू द राईट. मर्जिंग तुम्हाला जर का याचं ॲनिमेशन बघायचं असेल, त्या ॲनिमेशन व्हिडिओ पण तुम्हाला यूट्यूबवर सापडून जाईल. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने गाड्या चालत असतात आणि त्या जो काही आपला सेंट्रल आयलँड आहे त्याच्या आजूबाजूला गाड्या कशा घुमत असतात याची तुम्हाला आयडिया इथून भेटून जाईल. ठीक आहे, याच्या आता मी डायग्राम तुम्हाला काढून का दाखवली, याचा पर्पज काय होतं बरं का, याचा पर्पज असं असतं, जेव्हा मी आता मोठे मोठे प्रॉब्लेम घेईल त्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये हे सगळं अप्लाय करायचं आहे आपल्याला. त्यामुळे कम से कम थोडंफार काहीतरी कळालं बा म्हणून असं राहू द्या. ते पुढे बघू आता, तेवढी बात लक्षामध्ये आली. नंतर पुढे काय बरं का, आता आपल्याला बघायचे आहेत, आता बघायचे आपल्याला की यार रोटरी आपण केव्हा प्रोव्हाइड करायला पाहिजे. प्रश्न काय उठतो आता, व्हेन रोटरी प्रोव्हाइड कधी करायची, हा वाला प्रश्न तुम्हाला इतका विचारला आहे, भयानक वेळेस विचारला आहे या पॉईंटवरती. मग एक एक करून बघू आपण. आता रोटरी कधी प्रोव्हाइड करणार बरं का, मी कधी प्रोव्हाइड करणार, जेव्हा कधी प्रोव्हाइड करणार, जेव्हा दोनापेक्षा जास्त रस्ते, दोनापेक्षा कशाला, 4पेक्षा जास्त म्हणायला पाहिजे, पण म्हणून आपण दोनापेक्षा जास्त रस्ते, तर दोनपेक्षा जास्त रस्ते जर का क्रॉस होत असतील अशा केसमध्ये प्रोव्हाइड करणार. तो जेव्हा दोनापेक्षा जास्त रस्ते क्रॉस होत असतील त्या केसमध्ये मी रोटरी प्रोव्हाइड करू शकतो. पण एवढं हे कारण आहे का, हे कारण स्पेसिफिक नाही आहे. पुढे जाऊ, पुढचं कारण काय महत्त्वाचं. आता 4 असतील समजा, आता आपण काय म्हणतोय, 4 समजा अशा पद्धतीने विषय होतोय. समजा 2 किंवा दोनापेक्षा जास्त रस्ते, आता तुम्ही म्हणणार हा 2 रस्ते होते, इथे 2च रस्ते होते. या केसमध्ये जर बघायला गेलं 2च रस्ते होते आणि आपण रोटरी प्रोव्हाइड करून टाकली होती, आपल्या शेअर रोटरीचा अरेंजमेंट आहे. तर आता हे 2च रस्ते होते आणि याच्यासाठी आपण प्रोव्हाइड करून टाकले. तर 2 किंवा दोनापेक्षा जास्त रस्ते जेव्हा इंटरसेक्ट होत असतात त्या केसमध्ये आपण काय करत असतो, आपली रोटरी प्रोव्हाइड करत असतो. आता गाड्या इकडून बी येत आहेत, गाड्या इकडून बी येत आहेत, 4 साईडहून गाड्या येतात की नाही. या केसमध्ये जी आकृती तुम्हाला मी काढून दिली, 4 साईडहून गाडी येत आहेत की नाही. तर 4ही साईडमधून येणारी जी गाडी आहे, तर या केसमध्ये जी आकृती काढली मी, तर आपण काय लिहिणार, तर चारही बाजूंनी
ट्रॅफिक जे काही आहे चारही बाजूने ट्रॅफिक सेम असायला पाहिजे, ट्रॅफिक सेम असायला पाहिजे, तेव्हा मी काय करणार, रोटरी प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. दुसरा आता महत्त्वाचे पॉईंट उठतील इथून, काय तिसरा पॉईंट किती झाला, तिसरा पॉईंट ना. हां, आता लक्ष द्या रे. तुम्हाला जर कुठेही विचारलं काय बरं का, की आपला हा इंडियामध्ये युरोपमध्ये वेगळी कंडिशन असते, इंडियामध्ये वेगळी कंडिशन असते. आपल्या रोडांवरती, भारताच्या रोडावरती, नेहा मला उत्तर दे बरं का, भारताच्या रोडावरती आपल्याला कोणत्या साईडला चालावं लागत असतं, लेफ्ट साईडला का राईट साईडला? भारताच्या रोडावरती आपल्याला कोणत्या साईडला चालावं लागतं, कोणत्या साईडला चालावं लागतं? हा रोड आहे समजा, ही डायरेक्शन आहे, आपल्याला कोणत्या डिरेक्शनमध्ये चालावं लागतं? आपण इकडे चालतो, कुठे चालतो सांग बरं का? हा पिवळ्या कलरने चालतो आपण, असं धरून चालतो आपण का असं धरून चालतो आपण? आपली मुवमेंट कशी असेल बरं सांग, हिरवी की पिवळी नेहा? हिरवी, बरोबर की नाही? म्हणजे कोणत्या, डाव्या साईडना. तर भारतामध्ये जे काही रोडावरती मुवमेंट असतात, त्या रोडावरची मुवमेंट कुठे दिसायला भेटतात तुम्हाला? तुम्हाला लेफ्ट साईडला, तो लेफ्ट साईडमध्ये मुवमेंट दिसायला भेटत असतात. मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काय देतो मी, की रोटरीवरती गाड्या आपला जो सेंट्रल आयलँड आहे त्याच्या आजूबाजूला घुमतात कोणत्या डिरेक्शनमध्ये? क्लॉकवाईजमध्ये. मग क्लॉकवाईजमध्येच का घुमतात ते? कारण की आपल्या भारतावरती जे काही गाड्यांची मुवमेंट दिसायला भेटते ती लेफ्ट साईडला होत असते. मग लेफ्ट साईडला जर का होते तर मग क्लॉकवाईज कसं काय? क्लॉकवाईज याच्यामुळे बघा तुम्हाला आता गंमत दिसायला भेटेल. असं जे काही आहे, जर मी असा जातोय ना तर चिटकून मी असं थोडी जाईल. तुमच्या लक्षामध्ये येते का? डायग्राम कुठे गेली ती? ठीक, अशा पद्धतीने काहीतरी दिलं आहे. आता जर तुम्ही बघायला गेलात तिथे कलर दिसायला, हा कलर वापरतो समजा. बघा, आपल्याला दूरवरून जावं लागेल, अशा पद्धतीनं इथून जावं लागेल, राईट. तो इथून मला जावं लागेल. तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, आपल्याला जायचं कसं, कुठून आहे, आपला रस्ता कुठून असतो? आपला जो रस्ता असतो हा असतो बरोबर कुठे, हे बघा कुठे दिसतोय तुम्हाला? तुम्ही कुठे आहेत? गाड्यांची मुवमेंट मी अशी दाखवतो, याचा अर्थ तुम्ही कुठे आहेत? तुम्ही बरोबर कुठे आहेत? तुम्ही बरोबर तुमच्या लेफ्ट साईडला आहेत. मग रोडाच्या लेफ्ट साईडला जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला क्लॉकवाईजच मुवमेंट दिसायला भेटेल. आता तुम्ही म्हणाल कसं काय बरं का, जर मी इथं राहिलो समजा, जर मी इथून जर का असा क्लॉकवाईज जर का चालत गेलो समजा, आपण असं करू आता, असं था रोटरी. आता तुम्ही म्हणले की जर समजा आपण असं गेलो असतो तर असं पण चाललं असतं ना, अशा पद्धतीने इकडून गाड्या काढा आणि इकडून असं चाललं असतं तसं पण चाललं असतं. परंतु या ठिकाणी जर तुम्ही ती अरेंजमेंट जर का टोटल बघितली, ती टोटल अरेंजमेंट जर का बघितली तर आपण काय म्हणतो की आपल्या भारतामध्ये रोडावरती गाड्यांची मुवमेंट जी असते ती लेफ्ट साईडमध्ये होत असते. लेफ्ट साईडमध्ये होत असल्या कारणाने जे की आहे, आपण जेव्हा सर्कलवरून फिरणार तेव्हा आपली मुवमेंट लेफ्ट साईडवरून दिसायला भेटेल. तेव्हा ती गाडी जी की आहे इकडच्या इकडे निघून जायला पाहिजे बाबा, राईट का? इकडच्या इकडे निघून जायला पाहिजे, म्हणून आपण काय करत असतो, इकडच्या इकडे निघून जायला पाहिजे म्हणून आपण काय करतो, क्लॉकवाईज देत असतो. तर रोटरीवरती मुवमेंट क्लॉकवाईज असते. हा तुमचा MCQ खूपदा बनलेला आहे, याला स्टार करून घ्यायचा. रोटरीवरची मुवमेंट क्लॉकवाईज असते ऑलवेज. तुम्हाला मी पुढचा पॉईंट काही लिहून दिला होता का? रेट, तो क्लॉकवाईज झाला. इंटरसेक्शनच्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला काय म्हणतो, आता तुम्हाला कधी प्रोव्हाइड करायची रोटरी, कधी प्रोव्हाइड करायची? इंटरसेक्शनच्या ठिकाणी जर का 30% जास्त राईट टर्निंग ट्रॅफिक असेल, राईट टर्निंग ट्रॅफिक. आता राईट टर्निंग ट्रॅफिक काय असते लक्षात घ्या, हा रस्ता आहे रे, राईट टर्निंग ट्रॅफिक म्हणतो मी. समजा किंवा रोटरी असेल ती, हां आता रोटरी असेल, मला सांगा हा रस्ता आहे, अशा पद्धतीने अगोदर असं काय होतं, चॅनलेज किंवा अनचॅनलेज अशा पद्धतीने इंटरसेक्शन होतं आपलं. आता काय म्हणतोय तुम्हाला मी, परीक्षेमध्ये क्वेश्चन आला आहे, याला लक्षात घ्यायला स्टार करून घ्या. इंटरसेक्शनच्या ठिकाणी जर का 30% जास्त गाड्या राईट टर्न करत असतील म्हणजे काय? आता मला एक बात सांगा तुम्ही, मी तुम्हाला डायग्राम काढून देतो, ही मुवमेंट अशी, राईट. आता या गाड्यांना इकडून इकडे राईट टर्न करायचं असेल, तुम्हाला नाही वाटत काय ॲक्सिडेंट होईल बरोबर की नाही? तो राईट टर्न करत असताना दरवाजा हां, तर काय म्हणले, राईट टर्न करत असताना ॲक्सिडेंट सगळ्यात जास्त घडतो. बघा कसं काय घडतो जास्त, इकडून जर तुम्ही इकडे घुसणार ना, राईट टर्न करत असताना सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतो. कुठून बी जा तुम्ही. मला एक बात सांगा, आता बघा, हां ही वाली आकृती काढून दिली मी तुम्हाला. आता मी दोन गोष्टी काढून दाखवतो. असा इकडे जाते, इकडे ही गाडी अशी जाते, ही गाडी इकडे जाते, ही गाडी इकडे जाते. आता राईट टर्न करा बरं का तुम्ही, इकडून येत आहे समजा तुम्ही आणि तुम्हाला राईट टर्न करायचं आहे. राईट टर्न म्हणजे कुठं, असा जेव्हा करत जाणार ना तुम्ही, सगळ्यात जास्त कॉन्फ्लिक्ट पॉईंट भेटतील तुम्हाला, ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त असेल. जेव्हा तुम्ही असं हे करत जातात,
तर इथं पण आपलं काय बरं का कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त निघून येतील. पुन्हा तुम्हाला इथून असं जेव्हा कॉन्फ्लिक्ट पॉईंट जास्त निघून येतील, इथून जेव्हा तुम्हाला तो राईट टर्न आपण इथं करत आहोत, इथे जास्त राईट टर्न मला दिसायला भेटत आहेत. मग आपल्याला काय म्हणलं आहे, तुम्हाला रोटरी प्रोव्हाइड करायची आहे, पण इंटरसेक्शनवरती जर का समजा राईट टर्निंग ट्रॅफिक जर 30% जास्त असेल, म्हणजे या इंटरसेक्शनवरती गाड्या येत आहेत समजा 100, पण या 100 गाड्यांपैकी 31 गाड्या, 32 गाड्या, 33 गाड्या म्हणजे 30% जास्त गाड्या अशा आहेत ज्या राईट टर्न करत आहेत. आणि जर त्या राईट टर्न करत असतील तर या ठिकाणी ॲक्सिडेंट सगळ्यात जास्त होत असतो. ॲक्सिडेंट सगळ्यात जास्त होत असतो. त्यामुळे आपण काय बोलतोय की इंटरसेक्शनच्या ठिकाणी जर का 30%पेक्षा जास्त राईट टर्निंग ट्रॅफिक जर का असेल तर तेव्हा आपण रोटरी प्रोव्हाइड करणार. मग आता तुमच्या भाषेत लिहून टाका काय म्हणायचे. इंटरसेक्शनच्या ठिकाणी 30%पेक्षा जास्त, इंटरसेक्शनच्या ठिकाणी 30%पेक्षा जास्त जर 30%पेक्षा जास्त राईट टर्निंग ट्रॅफिक असेल तेव्हा काय करायचं आपल्याला, तो इंटरसेक्शनच्या ठिकाणी 30%पेक्षा जास्त राईट टर्निंग ट्रॅफिक असेल तर तेव्हा आपण रोटरी प्रोव्हाइड करणार. क्लिअर झालं. अजून दुसरी महत्त्वाची बात, आता मला एक बात सांगा तुम्ही काय बरं का, हे आहे आपलं इंटरसेक्शन. क्लिअर. अनचॅनलाइज काय असेल ते मी आता सध्यासाठी असं इंटरसेक्शन, हे जुनं इंटरसेक्शन आहे. आता या इंटरसेक्शनच्या ऐवजी मला काय वापरायची, तर रोटरी जायची, तर मी कधी देणार असा प्रश्न चालला आहे आपला. बरोबर. जर समजा ट्रॅफिक व्हॅल्यूम आपल्याला 500 ते 3000 व्हेकल पर हवर एवढं जर का दिसायला भेटत असेल, कोणाचं म्हणतोय बरं का मी, तो प्रत्येक रस्ता असेल, प्रत्येक रस्त्याचं काय असेल बरं का, एका तासामध्ये किती गाड्या जातात हे आपल्याला दिसायला भेटते. जर समजा ट्रॅफिक व्हॅल्यूम तो ट्रॅफिक व्हॅल्यूम जर का समजा प्रत्येक रस्त्यात याचा ट्रॅफिक व्हॅल्यूम या रस्त्याचा ट्रॅफिक व्हॅल्यूम म्हणतो. ट्रॅफिक व्हॅल्यूम म्हणजे काय, क्रॉस सेक्शन गाड्या. तो प्रत्येक रस्त्याचा काय ट्रॅफिक व्हॅल्यूम जो की तो जर का समजा 500, हा MCQ बरं का रे, MCQ याला टिक करा. 500 ते 3000 व्हेकल पर हवर. काय बोलतो मी, आपल्या जे काही इंटरसेक्शन आहेत, इंटरसेक्शनवरती रस्ते जुळतात, प्रत्येक रस्त्याचा ट्रॅफिक व्हॅल्यूम असेल, तर तो रस्ता आहे त्याची ट्रॅफिक व्हॅल्यूम जर का समजा 500 ते 3000 व्हेकल पर हवर यांच्या दरम्यान जर का असेल तरच तुम्ही रोटरी प्रोव्हाइड करायची. 500पेक्षा जर का गाड्या कमी जात असतील एका रस्त्यावरून तरी पण नाही, 3000पेक्षा जास्त झालं तरी पण नाही. तो 500 ते 3000 व्हेकल पर हवर एका तासामध्ये, हा एक रस्ता पकडला, हा रस्ता, या रस्त्यावरून एका तासामध्ये समजा 600 गाड्या जात आहेत तर चालेल, 600 गाड्या जात आहेत चालेल. मग या अरेंजमेंटसाठी मी तर रोटरी प्रोव्हाइड करू शकतो. याच्यावरची 600 गाड्या जात आहेत, इथे 500 जात आहेत, समजा इथून 700 जात आहेत, 800 जात आहेत, तर मला काय कळायला भेटते की आता या ठिकाणी आपण रोटरी प्रोव्हाइड करू शकतो. आता या ठिकाणी आपण रोटरी, देअरफॉर पॉईंट काय बोललो मी, इंटरसेक्शन तुम्हाला काय बोललो मी, ट्रॅफिक व्हॅल्यूम जी की आहे, ट्रॅफिक व्हॅल्यू इन बिटवीन 500 ते 3000 व्हेकल पर हवर. सो ट्रॅफिक व्हॅल्यूम इन बिटवीन 500 ते 3000 व्हेकल पर हवर. सो 500 ते 3000 व्हेकल पर हवर असायला पाहिजे. ट्रॅफिक व्हॅल्यूम इन बिटवीन 500 ते 3000 व्हेकल पर हवर. अशा पद्धतीची कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. हा पण परीक्षेचा आहे, तुम्हाला क्वेश्चन कसा येईल त्याच्यावर अंदाज लागून देईल. पुढे बघा, पुढे काय, आता राईट टर्न ट्रॅफिकसाठी जर का समजा सेपरेट हे नसेल काय, आता काय म्हणतोय हा पॉईंट मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. समजा हे असेल, ठीक आहे. आता काय म्हणतोय, 30%पेक्षा जास्त राईट टर्न ट्रॅफिक आपली होताना दिसायला भेटेल, त्या केसमध्ये मी रोटरी प्रोव्हाइड करून टाकलेली आहे. ओके, रोटरी प्रोव्हाइड करून टाकले, कारण की ॲक्सिडेंट ज्या व्हायचे चान्सेस त्या केसमध्ये जास्त होते ना. आता काय बोलतोय, राईट टर्न समजा इथून ही गाडी चालली इकडं, ही गाडी चालली इकडं, ही गाडी चालली इकडं, बरोबर, अशा पद्धतीने. आता राईट टर्न ट्रॅफिक तर घेतली जाते इकडून, परंतु राईट टर्न ट्रॅफिक झाल्यानंतर याला जे ना असं लेन नाही. आता इथं कसं होतं, असे लेन होती, मी पांढऱ्या कलरने दाखवतो, लेन पांढऱ्या कलरने दाखवू आपण. राईट, ही काय आपली, हे आता 2 लेन झालेत, आता मला काय म्हणलेलं माहिती आहे का, की राईट टर्न ट्रॅफिकसाठी जर सेपरेट लेन अवेलेबल नसेल, म्हणजे काय, तुम्ही समजा इकडून असं हे करतायत आणि इथं सेपरेटेड लेन आहे. आता इथं काय भेटते बरं का आपल्याला, इथं सेपरेट लेन मला दिसायला भेटते, बरोबर की नाही, इथं सेपरेट लेन आहे, या केसमध्ये सेपरेट लेन आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर समजा इकडून तुम्ही इकडे जायचा प्रयत्न करतायत, पण इथे एकच लेन म्हणजे पूर्ण रस्ता एकच असेल, राईट. मग इकडून येणाऱ्या गाड्या बी एकच आहेत, जाणाऱ्या गाड्या बी एकच आहेत, तो 2 सेपरेट लेन नाही आहे. सांगतोय काय मी तुम्हाला, राईट टर्न ट्रॅफिक घेण्यासाठी जर का समजा सेपरेट लेन अवेलेबल नसेल, आता इकडे सेपरेट लेन अवेलेबल होता, राईट की नाही, पण जर अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये आपण रोटरी प्रोव्हाइड करणार. म्हणजे काय बरं का, इथं फक्त सिंगल लेन आहे. सिंगल लेन म्हणजे इकडून येणाऱ्या पण गाड्या सगळ्या एकच आहेत. तो इकडून राईट टर्न मी ट्रॅफिक घेते, तर राईट टर्न ट्रॅफिक घेण्यासाठी तुम्हाला स्पेशल
लेन आहे का नाही तो त्या केसमध्ये देणार. तो पॉईंट काय लिहिणार लिहा. राईट टर्न ट्रॅफिकसाठी काय झालं, राईट टर्न ट्रॅफिकसाठी सेपरेट लेन अवेलेबल नसेल, ट्रॅफिकसाठी सेपरेट लेन अवेलेबल नसेल तेव्हा रोटरी प्रोव्हाइड करू. बघा, प्रत्येक रस्त्याचा ट्रॅफिक व्हॉल्यूम 500 ते 3000च्या दरम्यान असेल तर रोटरी प्रोव्हाइड करायचा विचार करू. 30% जास्त जर का राईट टर्न ट्रॅफिक दिसायला भेटत असेल रोटरीवरती तर आपण रोटरी देण्याचा विचार करू. नंतर जर रोटरीमध्ये आपल्याला दिसायला भेटतात की सगळ्या बाजूने येणाऱ्या गाड्या जर काय त्यांचं ट्रॅफिक जर का सेम असेल, इकडून पण 500 गाड्या येत असेल, इकडून पण 500, इकडून पण 500, तिकडून 500, तो ट्रॅफिक व्हॉल्यूम सगळ्या डिरेक्शनमधून येणारा जर का सारखं असेल तर रोटरी देण्याला आपण विचार करू. राईट. नंतर पुढे काय म्हणत असतो आपण, तर ठीक आहे, या 3-4 पॉईंट झालेत. अजून एक लास्टवाला पॉईंट काय असतो, लास्टवाला पॉईंट काय, इफ इंटरसेक्शन ट्रॅफिक इज 50% और मोर दॅन 50% टोटल ट्रॅफिक. आता लक्षात घ्या, काय झालंय, आता शेवटचा पॉईंट समजवण्याचा प्रयत्न करतो. ही रोटरी मला द्यायची, अशी अरेंजमेंट मला करायची. कधी करणार मी अशी अरेंजमेंट, मी कधी करणार. इफ इंटरसेक्शन ट्रॅफिक इज 50% और मोर दॅन 50% ऑफ टोटल ट्रॅफिक. इकडून रस्ता आहे, इकडे पण काहीतरी याची काहीतरी ट्रॅफिक असेल, बरोबर. हा जो रस्ता आहे याची पण काहीतरी ट्रॅफिक असेल, बरोबर. हा पण रस्ता आहे याची पण काहीतरी ट्रॅफिक असेल, बरोबर. याची पण ट्रॅफिक असेल. समजा याची ट्रॅफिक आहे 600, याची आहे काहीतरी जवळजवळ 700, याची आहे काहीतरी समजा 600 आणि याची आहे काहीतरी समजा 800. टोटल ट्रॅफिक किती झाली, तो 800 आणि 600 1400 आणि 700 2100 आणि 600 2100 आणि 600 2700, 600 ना, हां, तो 2700 होऊन जाईल. 2700 एवढी टोटल ट्रॅफिक दिसायला भेटत आहे रोडांची. आता मला सांगा हा जो काही आहे आपला इंटरसेक्शन आहे, राईट. टोटल किती आहे, टोटल 2700. आता तुम्ही काय केलं, तुम्ही जे ना, तुम्हाला मी वरती विमानावरती सोडवलं, विमानावरती तुम्हाला मी विमानावरती सोडलं आणि एक इंटरसेक्शन होता, असा इंटरसेक्शन होता आणि इंटरसेक्शनचं ठिकाण तुम्हाला दिसायला भेटलं की प्रत्येक रस्त्याचं हा यांची टोटल ट्रॅफिक व्हॅल्यूम किती आहे, 2700. आणि तुम्हाला विमानामध्ये बसवले वरतून आणि तुम्ही वरून खाली बघतायत आणि तुम्ही काय केलं, फोटो काढून टाकला, एकदम क्लिअर फोटो आलाय तो. आता तुम्ही गाड्या मोजतायत कुठल्या, या इंटरसेक्शनवरच्या फक्त, आणि त्या इंटरसेक्शनवरच्या जर तुम्ही गाड्या मोजल्या, राईट. आणि तुम्हाला जर का समजा, आता मी काय म्हणतोय, एका तासाच्या गाड्या मोजल्या समजा, तुम्ही असं इमॅजिन करा, एका खोलमध्ये जाऊन इमॅजिन करा, जसं की इथं मी एका तासामध्ये 500 गाड्या बोललो, तो एका गाडी मी 600 बोललो, असं काहीतरी बोललो ना मी. सेम या इंटरसेक्शनवर, या इंटरसेक्शनवरती एका तासामध्ये गाड्या किती येत होत्या ते तुम्ही मेजर करतायत या इंटरसेक्शनवर, राईट की. तो इंटरसेक्शनवरून तुम्हाला एका तासाच्या तुम्ही गाड्या मोजून करून टाकल्यात आणि तिथं काय म्हणतात, इफ इंटरसेक्शन ट्रॅफिक इज 50% और मोर दॅन 50% टोटल ट्रॅफिक. त्या टोटल ट्रॅफिकच्या जर का समजा इंटरसेक्शनवरती, म्हणजे ते 2700 होते ना, 2700 पैकी समजा आपण काय म्हणूया, आता 2700 पैकी आपण काय म्हणू, समजा निम्मा किती झालं, 1400 म्हणून, 1400. तर तुम्हाला काय म्हणतोय मी, या इंटरसेक्शनची ट्रॅफिक 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 1400 किंवा 1400, 1500, 1600, 1700, 1800 या इंटरसेक्शनवरची जर का इंटरसेक्शनची जर का ट्रॅफिक किंवा ट्रॅफिक व्हॅल्यूम जर या टोटल रस्त्यांच्या ट्रॅफिकच्या निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त निघून जर का येत असेल तर त्या केसमध्ये आपण रोटरी प्रोव्हाइड करणार. क्लिअर आहे का. 4 रस्ते, 4, हे बघा पॉईंट बघा काय सांगतोय, हा रस्ता, राईट. या प्रत्येकाची काय आहे, ट्रॅफिक व्हॅल्यूम आहे. याची ट्रॅफिक व्हॅल्यूम काहीतरी, याची ट्रॅफिक व्हॅल्यूम काहीतरी, याची ट्रॅफिक व्हॅल्यूम काहीतरी, याची ट्रॅफिक व्हॅल्यूम काहीतरी. आणि हा जो काही आपला इंटरसेक्शन असतात, या इंटरसेक्शनवरती बसून लोक इथं खुर्च्या टाकून लोक काय करतात, गाड्या मेजर करतात, राईट का. खुर्च्या टाकून लोक काय करतात, गाड्या मेजर करतात समजा इथं, राईट. मग आपण काय म्हणतोय, इंटरसेक्शनवरचं ट्रॅफिक व्हॉल्यूम मी काढतोय काहीतरी, तो इंटरसेक्शन ट्रॅफिक जी आहे ना, ती 50% किंवा मोर दॅन 50% असायला पाहिजे टोटल ट्रॅफिकच्या, या टोटल ट्रॅफिक व्हॅल्यूमच्या, राईट. तर तुम्ही लिहून टाका वाक्य, इफ intersection traffic is 50% or more than 50% of total traffic. So 50% or more than 50% of the total traffic, अशा पद्धतीने आपण हे बोलतो. झालं पॉईंट. नंतर हे 4 पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारणारे, लक्षामध्ये घालून घ्या.
ठीक आहे, या लक्षात. फायदे तोटे आता लगेच फायदे तोटे पण बघून घेऊ. ठीक आहे, काय काय बोललो पहिला पॉईंट जे सांगतो ते डोक्यामध्ये करून घ्या. पहिला, रोटरी आपल्याला कधी द्यायची असते, जर का समजा इंटरसेक्शन जवळ येणाऱ्या सगळ्या गाड्यांचा ट्रॅफिक व्हॅल्यूम जर का बघितला, ट्रॅफिक जर बघितलं, तो जर का समजा ट्रॅफिक जर का सेम असेल ना, त्या केसमध्ये आपण रोटरी देण्याचा विचार करतो. नंतर पुढे काय, जर राईट टर्न ट्रॅफिक जर 30% किंवा 30% जर का जास्त असेल, त्या केसमध्ये आपण काय करतो, रोटरी देत असतो. दुसरं, राईट टर्न ट्रॅफिक म्हणजे काय आहे, गाड्या जे काय आहेत त्यांना स्पेशल असा लेन नाही आहे. राईट टर्न उंटे येत आहेत, परंतु जातात ज्या ठिकाणी त्याचं स्पेशल असा लेन नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण रोटरी देण्याचा काय करणार, विचार करणार. राईट. नंतर पुढे काय असतं बरं का, जर का समजा ट्रॅफिक व्हॅल्यूम जर का प्रत्येक रस्त्यावरची ट्रॅफिक व्हॅल्यूम जर का 500 आणि 30 व्हेकल पर हवर एवढी जर का दिसायला भेटत असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, आपण रोटरी प्रोव्हाइड करणार. आणि राईट टर्न ट्रॅफिक तो पण झाला. आणि इंटरसेक्शनची ट्रॅफिक जर का 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्के असेल टोटल ट्रॅफिकच्या, तर आपण काय करणार, आपण इंटरसेक्शनची ट्रॅफिक जर 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल टोटल ट्रॅफिकच्या, तर आपण रोटरी देण्याचा विचार करणार. हे 5 पॉईंट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. यार, हे इंटरसेक्शन देण्याचा काय फायदा होतो, फायदा बघून घेऊ. एक मिनिट. ॲडव्हान्टेज ऑफ रोटरी. काय बरं का, पहिला ॲडव्हान्टेज काय, तुम्ही विचार करा. जर समजा तुम्ही इंटरसेक्शनच्या ठिकाणी अशी रोटरी प्रोव्हाइड करून दिली, तर तुम्हाला नाही वाटत का गाड्या आपोआप त्यांच्या चालल्या जातील. ना कोणत्या सिग्नलची गरज आहे, ना कशाची गरज आहे. तुम्हाला या रोटरीवरती सिग्नलची गरज असणार का, बिलकुल सिग्नलची गरज नाही आहे. कोणाला गाड्याला थांबायची नाही, तर कंटिन्युअस फ्लो दिसायला भेटत असतो. राईट. तो ना इथं ट्रॅफिक पोलीस लागतील, ना इथं ट्रॅफिक होईल. रोटरीवरती ट्रॅफिक पण होत नाही. पण लक्षामध्ये घ्यायचं, या रोटरीवरती तुम्ही क्रॉसिंग कमी करून टाकली म्हणजे ॲक्सिडेंट कमी होतील. आणि दुसरी महत्त्वाची बात, ॲक्सिडेंट कमी होतील. तुम्हाला 2 गोष्टी कमी करायच्या असतात. एक म्हणजे काय, तुम्ही क्रॉसिंगला कमी करा. का, कारण की क्रॉसिंगला जर कमी केलं तर अँगल ऑफ अप्रोच कमी होऊन जाणार. आणि अँगल ऑफ अप्रोच कमी झालं, राईट का, अँगल ऑफ अप्रोच कमी होईल. आणि दुसरी म्हणजे काय, सर्क्युलर मोशन आहे ना, सर्क्युलर मोशनमध्ये जेव्हा गाड्या जातात ना, त्यांचा स्पीड नेहमी कमीच राहतो. कारण की इथं तुम्ही काही लक्षामध्ये घ्या, ही जी काही रोटरी आहे, या रोटरी ठिकाणी आपण इलिव्हेशन नसतं केलेलं. इलिव्हेशन म्हणजे काय बरं का, जो आपला ओरिजेंटल कर्व असतो ना, अशी गाडी आपली येत असते, तिथं आपण काय केलं असतं, याचा आउटर एज आपण राईज केलेला असतो इनर एजच्या रिस्पेक्टनं. बरोबर की नाही, का की जेणेकरून आपण आपला जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याला ओव्हरकम करता यायला पाहिजे, म्हणून आपण काय केलं असतं, ओरिजेंटल कर्वच्या ठिकाणी आपण इलिव्हेशन केलेलं असतं. पण रोटरीच्या ठिकाणी आपण इलिव्हेशन केलेलं असतं का, नाही. तर रोटरीच्या ठिकाणी आपण इलिव्हेशन केलेलं राहत नाही. मग रोटरीच्या ठिकाणी गाड्या तुम्हाला जोरात चालवता येणार नाही. म्हणजे काय, तर रोटरीच्या ठिकाणी गाड्यांचा स्पीड कमी राहील. क्रॉसिंग होणार नाही म्हणजे काय, तर आपण म्हणणार अँगल ऑफ अप्रोच कमी असेल, स्पीड पी कमी असेल, अँगल ऑफ अप्रोच बी कमी असेल, त्यामुळे ॲक्सिडेंट कमी होईल आणि कंटिन्युअस फ्लो दिसायला भेटेल. हे सगळे पॉईंट मी बोलतो एकत्र करून. राईट. आता तुम्हाला मी फायदा काय सांगत होतो बरं का, ॲडव्हान्टेजेस सांगत होतो मी तुम्हाला. रोटरीचे फायदे काय बरं का, तर इथं तुम्हाला ट्रॅफिक सिग्नलची जरूरत नाही आहे आणि ट्रॅफिक पोलीसची पण जरूरत नाही आहे. तर या रोटरीवरती ट्रॅफिक पोलीस थांबतील का, बिलकुल बी थांबणार नाही, गरजच नाही आहे. आपोआप गाड्या ज्याच्या सगळ्यांना माहिती आहे कसं चालायचं असं रोटरीवरती. राईट. हां, तो आपण म्हणणार रोटरी इज अ सेल्फ गव्हर्निंग. ॲडव्हान्टेजेस सांगत होतो. हा पेन काच काय काळा होऊन जातोय. रोटरी इज सेल्फ गव्हर्निंग. म्हणजे काय, रोटरी सेल्फ गव्हर्निंग म्हणजे काय, की इट डज नॉट रिक्वायर police. It does not require a police or traffic signal. हा फायदा निघून आला. ट्रॅफिक सिग्नल लावायची बी जरूरत नाही आणि ट्रॅफिक पोलीस पण त्या ठिकाणी द्यायची जरूरत नाही इंटरसेक्शनवरती. तर जरूरत कुठे असते, इंटरसेक्शनवरती असते. राईट. अशा पद्धतीने दुसरा काय बरं का, दुसरा फायदा काय, ड्यू टू eliminating crossing the angle of approach and speed, the angle of approach म्हणा, angle of approach is decrease and due to circular path without elevation, circular path without super elevation,
सर्क्युलर पाथ विदाऊट सुपर इलिव्हेशन. तर सुपर इलिव्हेशनच्या विदाऊट आपण तो सर्क्युलर पाथ प्रोव्हाइड करून दिला आहे सुपर इलिव्हेशन. द व्हेलॉसिटी इज ऑल्सो reduce at rotary. Therefore reduce the accident. ॲक्सिडेंट काय होतील, कमी होतील. दोन कारणं सांगितले तुम्हाला. ॲक्सिडेंट कमी कशी होतील लक्षात आलं का तुम्हाला. एक तर आपण क्रॉसिंग टाळलेली, तिथे काय होईल बरं का, त्या ठिकाणी व्हिविंग होईल. क्रॉसिंग होणार आहे का, नाही. तो व्हिविंग होईल, क्रॉसिंग होणार नाही. क्रॉसिंग जर का झाली नाही तर अँगल ऑफ अप्रोच आपण कमी करून टाकला. दुसरं सर्क्युलर पाथ आहे, इथं सर्क्युलर पाथच्या वळून जायचे. सर्क्युलर पाथ आहे परंतु आपण इथं सुपर इलिव्हेशन प्रोव्हाइड करून ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे इथं काय दिसायला भेटत असतं आपल्याला की या ठिकाणी जर बघायला गेला तर तुम्हाला गाडी स्पीडमध्ये चालवता येणार नाही, तर गाडी बाहेर निघून जाईल. मग अशा पद्धतीने पुढे काय बरं का, इथं काय दिसायला भेटत असं फायदा सांगतोय तुम्हाला. ज्या ठिकाणी जास्त रस्ते मिळतात त्या ठिकाणी हे सगळ्यात बेस्ट अरेंजमेंट आहे. ही सगळ्यात बेस्ट अरेंजमेंट तुम्हाला दिसायला भेटेल जिथे जास्त रस्ते, रोटरीची. बरोबर आहे की नाही. हा फायदा पण आहे, फायदाच आहे. दुसरं कोणतंच प्रोव्हिजन नाही तुमच्याकडे. तुम्हाला हा तो नंबर ऑफ रस्ते तिथे भेटत असेल त्या केसमध्ये आपल्याला हे करावं लागेल. हे 3-4 फायदे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. मेन फायदे तर सांगून झाले. ठीक आहे. सेल्फ गव्हर्निंग असतो आणि ॲक्सिडेंट वगैरे कमी होऊन जात असतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 पॉईंट महत्त्वाचे सांगितले. आणि तिथं सांगितलं तुम्हाला की इथं दिसायला भेटत असून काय म्हणले, इरेग्युलर जॉमेट्रीबद्दल पण म्हणले, इरेग्युलर वगैरे म्हटले. ठीक आहे, एवढं पॉईंट ओके. डिसॲडव्हान्टेजबद्दल हा पेन का बदलतो यार. डिसॲडव्हान्टेज असेल बरं का, तुम्ही मला सांगा. आता भलेही आता समजा नॅशनल हायवे होता. नॅशनल हायवेला आपण कोणत्यासाठी बघा, प्लेन रोड आहे. प्लेन एरिया कसा आहे, प्लेन एरिया आहे. आणि त्या प्लेन एरियामध्ये जर का नॅशनल हायवे असेल ना तर त्याचा डिझाईन स्पीड किती असतो, 100 km/h. बरोबर, तो 100 kmph असतो. राईट. आणि डोंगराळ भाग जर का असेल तर त्या केसमध्ये 80 kmph ठेवत असतो, आपल्याला माहिती आहे. राईट. तर 100 km/h जो काय आहे त्याचा स्पीड आपल्याला दिसायला भेटत असतो प्लेन एरियामध्ये. कोणाचा, नॅशनल हायवेवरती. नॅशनल हायवेला आपण डिझाईन करत असतो 100 km/h याच्याने. पण मला सांगा, समजा एवढ्या फास्ट स्पीडमध्ये ही गाडी इथून येत आहे समजा, आणि आता ही रोटरीवरती येते. राईट की नाही, असं रोटरीवरती येत आहे, तर इथं ते 100च्या याच्याने जाईल का, बिलकुल बी नाही. स्पीड काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. या रोटरीला आपण असं डिझाईन केलेलं असतं की व्हेलॉसिटी इथं कमीच व्हायला पाहिजे, इथं व्हेलॉसिटी कमी व्हायला पाहिजे बा. राईट की नाही, जेणेकरून ॲक्सिडेंट काय होईल, कमी होईल. म्हणून आपण याला 30 किंवा आता परीक्षेमध्ये विचारलं, MPSCमध्ये विचारलं होतं आपल्याला की रोटरीचा जो स्पीड असतो तो रोटरीचा स्पीड आपण किती ठेवायला पाहिजे, त्याची कहाणी आपण बघणार आहे. ठीक आहे, ते बघू आपण. पहिले हे तर बघून घ्या. आता काय सांगत होतो तुम्हाला मी, आता पॉईंट डिसॲडव्हान्टेजचा होता. डिसॲडव्हान्टेजचा काय पॉईंट दिसायला भेटत असतो बरं का, की व्हेलॉसिटी एकदम फास्ट येत होतो आणि मला गाड्यांचा स्पीड इथं कमी करावा लागत असतो, त्यामुळे डिले निघून येईल. डिले म्हणजे काय, टाईमचा इथं डिले होईल. सो देअरफॉर काय म्हणू आपण डिसॲडव्हान्टेजमध्ये पहिला पॉईंट, क्युम्युलेटिव्ह डिले ड्यू टू स्लो व्हेकल. क्युम्युलेटिव्ह डिले, टाईमचा डिले निघून येईल तर. राईट की नाही, मस्त येत होतो आणि आता टाईम मला लागून जाईल. राईट की नाही, गोल घुमायला. सो क्युम्युलेटिव्ह डिले ड्यू टू स्लो व्हेकल. सो क्युम्युलेटिव्ह डिले ड्यू टू स्लो व्हेकल. पुढे काय दुसरा तोटा काय आपला, तर दुसरा डिसॲडव्हान्टेज बघायला गेलात. आता विचार करा, या रोटरीवरती माणसं चालतील का, या रोटरीवरती कोणीच फिरत नाही, माणसं घुमणार नाहीत. राईट की नाही, तो रोटरीवरती पेडेस्ट्रियन अलो नाही आहे. रोटरीवरती पेडेस्ट्रियन अलो नसतो, तो एक आपला डिसॲडव्हान्टेज निघून येईल. बरोबर की नाही. तो बघा, सो नॉट सुटेबल फॉर हाय पेडेस्ट्रियन मुवमेंट. राईट. तर ज्या ठिकाणी हाय पेडेस्ट्रियन मुवमेंट आहे त्या केसमध्ये मी तिथं रोटरी प्रोव्हाइड करणार नाही. राईट. किंवा रोटरी ज्या ठिकाणी आहे तिथं पेडेस्ट्रियनला जाता येत नाही, किंवा जातील थोडं कोपऱ्याने जातील, हाय पेडेस्ट्रियनच्या ठिकाणी असणार नाही ते. ठीक आहे. सो हाय पेडेस्ट्रियनच्या ठिकाणी तो 2 डिसॲडव्हान्टेज सांगून दिली तुम्हाला की बाबा याच्यावरती आपण स्पीड जो आहे कमी करून ठेवलेला असतो, त्यामुळे जे काय आहे ना थोडासा डिले निघून येईल. गाड्यांचा जो काही आहे स्पीड इथं कमी करावा लागतो, म्हणून टाईम जास्त लागेल या ठिकाणी. बरोबर, हा पॉईंट आपण बघितला. नंतर काय असतो बरं का, आता आपल्याला बघायचं आहे डिझाईन ऑफ रोटरी. झालं, तर इथून क्वेश्चन बनतात मोकार. डिझाईन ऑफ रोटरी. इंटरसेक्शनचा जो तिसरा प्रकार चालला आहे रोटरी इंटरसेक्शन, त्याची कहाणी आपण बघत आहोत. राईट. तर आता काय बोलतोय तुम्हाला मी, डिझाईन ऑफ रोटरी. तो डिझाईन ऑफ रोटरीच्या केसमध्ये काय काय बघणार तुम्ही बघा आता. सो डिझाईन ऑफ रोटरी
रोटरीची डिझाईन करायची असेल तर तुम्हाला डिझाईन स्पीड लक्षात घ्यावं लागेल, तुम्हाला रेडियस लक्षात घ्यावं लागेल. कोणाची रेडियस? आतमध्ये असणारा जो काही आपला आतमध्ये असणारा जो काही आपला आयलँड आहे त्याची रेडियस लक्षात घ्यावी लागेल. किंवा समजा आता रस्ते, हे आपले रस्ते अशा पद्धतीने येऊन जे आहेत इथं कन्वर्ट होत आहेत, ठीक. तर याची रेडियस किती ठेवायची? इंटरिंगची रेडियस किती, एक्झिस्टिंगची रेडियस किती, असं दोघं या रेडियसबद्दल असावं लागतं. तर स्पीड लक्षात घ्यायचा आहे, शेप लक्षात घ्यायचा आहे की जो रोटरी आहे आपल्या त्या रोटरीचा शेप कसा असायला पाहिजे. सर्क्युलर रोटरी असते, इलेक्ट्रिकल रोटरी असते, टर्बाईन रोटरी असते, टँजंट रोटरी असते. याच्यावरती तुम्हाला ते जोड्या लावा म्हणून विचारतात, तर ते जोड्या लावा म्हणून पण तो आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. तो डिझाईन आपण काय लिहितात, डिझाईन ऑफ रोटरी. त्याच्यामधला पहिला पॉईंट लिहा, डिझाईन स्पीड ऑफ रोटरी. डिझाईन स्पीड ऑफ, सो डिझाईन स्पीड ऑफ रोटरी. आता डिझाईन स्पीड ऑफ रोटरीबद्दल डिस्कशन करायचं आहे. तो डिझाईन स्पीड ऑफ रोटरीबद्दल डिस्कशन काय करायचं आपल्याला या व्हिडिओला.